प्रकाशनामध्ये तुम्हा सर्वांचं इथं आलेल्या वाचन प्रेमींचं खूप खूप मनापासून स्वागत। गेल्या आठवड्यातच आपण पुस्तक महोत्सवाचा आनंद घेतला। सगळ्या वाचन प्रेमींना ती एक पर्वणी होती। तर त्या ज्ञानभंडारामध्ये अजून 2 पुस्तकांची एक मोलाची अशी भर आज पडणार आहे आणि खूप आनंद वाटतोय की आज त्या पुस्तकाचं प्रकाशन इथे होतंय। शुभ हस्ते परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय डॉक्टर वासुदेव परळीकर सर। मान्यवरांची ओळख मी कार्यक्रमाच्या ओघामध्ये करून देईनच, पण तत्पूर्वी मी त्यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावं। Publishing many books penned by eminent writers. Today it's a pleasure to release not 1 but 2 books from 2 senior psychologists. One is penned in English by Dr. C.G. Deshpande आणि दुसरं जे आहे ते मराठीतून लिहिलेलं आहे डॉक्टर वनिता पटवर्धन यांनी। या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे। Now I request अपर्णा चव्हाण, she is a practicing clinical psychologist आणि एक दिशा मनवंतर पब्लिकेशनच्या त्या फाउंडर डायरेक्टर आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं and express her vision and about today's program. नमस्कार। सगळ्यात प्रथम मी स्वामीजींना धन्यवाद देते। म्हणजे स्वामीजी माझं खूप आदराचं स्थान आहे की माताजी ज्या माझ्या मासिकामध्ये माताजींचा फोटो असतो आणि माताजी गेले कित्येक वर्ष मला एक पुढचा मनोकल्पचा हे देतात। आपला जेव्हा मनोकल्प सुरू होतं दिवाळी अंक त्याच्यावरती एक श्लोक असतो। तो श्लोक आपल्या म्हणजे आपण खरं मी आणि माताजी एकदा बोलताना मला सुचलेला हे विचार होता की आपल्या अध्यात्मातच खरं मानसशास्त्रज्ञ आणि म्हणजे आपली गीता हे सगळ्यात मोठं मानसशास्त्रज्ञाचं काय म्हणतो आपण स्तोत्र आहे आणि ते इतकं सुंदर आहे तो खरं आपण कधी कुणी अनुभवलाच नाही किंवा जे आपण म्हणजे मला जेव्हा सायकोलॉजीचा अभ्यास करताना असं जाणवायचं की हे तर आपल्याला ऑलरेडी गीतेत सांगितलेलंच आहे। कितीतरी गोष्टी कितीतरी ज्या थेरपीज म्हणून आम्ही वापरतो त्या थेरपीज मधल्या कितीतरी गोष्टी गीतेत खरंच सांगितलेल्या आहेत, फक्त आपण त्याच्याकडे अध्यात्म बघतो आणि या सायकोलॉजीकडे मॉडर्न सायकोलॉजी म्हणून बघतो। हा खूप मोठा फरक आपल्या परसेप्शनचा फरक आहे रादर इतरांपेक्षा। त्यामुळं आपण त्याच्याकडे बघतो हे कळताना आम्हाला जाणवलं आणि म्हणजे माताजींचं आणि माझं नातं म्हणजे माझ्या सासरचे खूप आध्यात्मिक आहेत सगळे आणि आमच्याकडे आध्यात्मिक कार्यक्रम सतत होत असतात। त्यामुळे माताजी आणि आम्ही भेटत राहिलो। आमच्या दोघींचं पुस्तकांबद्दल खूप एकमेकांचं कळत गेलं आणि मग त्याच्यातूनच स्वामीजींबद्दल मला माताजी सांगायच्या आणि मग मला सांगायच्या की नाही मी तुझं पुस्तक दाखवलं बरं का स्वामीजींना, आवडलं, मनोकल्पमध्ये मी लिहितेय। हे मला इतकं छान वाटायचं आणि आमचं दरवर्षी ठरायचं की मागच्या वर्षी ठरलं की आपण स्वामीजींचा इंटरव्ह्यू घेऊ आता ह्या दिवाळी अंकात, पण स्वामीजी त्यावेळेस मला वाटतं त्यांचं ऑपरेशन बायपास झालं होतं आय थिंक, त्यामुळं स्वामीजींना भेटणं आणि हे करणं खूप अवघड होतं। मग असं करता करता परवा जेव्हा वडीलताईंचं पुस्तक आलं तेव्हा अशा युरेका होतं ना तसं माझ्या डोक्यात झालं की अरे स्वामीजी का नाही आणि देखणा देण्यानंतर स्वामीजींशिवाय कोणी चांगलं बोलूच शकत नाही। आणि मला वडीलताईंना त्यांचं डिटेल्स पण सांगता येत नव्हते फोनवर, पण जेव्हा मी माताजींना लगेच फोन केला म्हणजे रात्री 10 वाजता मी खरं फोन केला, ती इतकी अयोग्य वेळ होती की ज्यांना मी त्रास देते, पण त्यांनी घेतला आणि मला सांगितलं की मी बोलते उद्या सकाळी स्वामीजींशी आणि मग ते काय म्हणतात त्याच्यावर आपण ठरवूया। आणि अगदी स्वामीजी हो म्हणले। म्हणजे मला त्या दिवशी जेव्हा माताजींशी बोलत होते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं की मला इतका आनंद म्हणतो ना पण ते हर्ष उल्हास हा एक्सपिरियन्स मी तेव्हा घेतला होता, कारण की एकदम आदराचं स्थान आपल्यासाठी इथपर्यंत येणं आणि त्याच दरम्यान माझा वाढदिवस होता आणि मला दुसऱ्याच दिवशी मला माताजींना मी म्हटलं, मला काल एकाने प्रश्न विचारला होता माताजी की तू 40 वर्षात काय मिळवलंस, तर मी म्हटलं मी 40 वर्षात हे मिळवलं आणि
बस म्हणजे मला आनंद झाला की 40 वर्षात माझ्यासाठी ते इथपर्यंत येत आहे आणि कुठलाही अगदी कुठलीही कसलीही अट नाही आणि मी येतो बस. म्हणजे इतकं सहज सरळ मिळणं म्हणजे हे ब्लेसिंग कुणाचे आहेत मला माहित नाही, पण कदाचित कर्म चाललंय त्या योगाने म्हणून असावं. पण छान, मला इतका आनंद झाला. सो स्वामीजींचे मनापासून म्हणजे आभार मानावे किंवा ब्लेसिंग्स असावेत, आशीर्वादच असावेत आयुष्यभर असं वाटतं. परुळेकर सरांचा मी आत्ताच परुळेकर सरांना म्हटलं की मला तुमच्याकडे इंटर्नशिप करायची इच्छा होती पण ती मला मिळाली नाही. पण असो, आता मी नक्की त्यांच्यावर काहीतरी काम करेन. म्हणजे त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलंय. मध्यंतरी मी एका LGBT बद्दल काम बोलणं चाललं होतं तेव्हा मला कळलं की परुळेकर सर LGBT खूप काम करतात, जे मला माहिती नव्हतं. इव्हन सेक्शुअल डिसऑर्डर बद्दल पण आम्ही काहीतरी, मी आणि डॉक्टर विद्या गणपती म्हणून आहेत, त्या आम्ही खूप चर्चा करत होतो काही काही वेगवेगळ्या विषयांवर. तर त्यामुळे आपण परुळेकर सर खूप छान काम करतात, तो एकदा परुळेकर सरांशी बोलून घे. म्हणजे आपल्याला आपल्या क्षेत्रातली काम करणारी माणसं वेगवेगळ्या विषयावर किती प्रत्येकजण कधी कधी माहिती नसतात. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं की परुळेकर सर LGBT आणि ह्या आत्ताच्या एकदम स्ट्रीमिंग गोष्टीवर काम करतात. सो इतकं छान वाटलं मला. सो असे मला लाभलेले प्रमुख पाहुणे, म्हणजे आजचा खरं डायस असं आहे की जे सगळे माझ्या गुरुस्थानी आहेत. वनिताताई काय, CG देशपांडे सर काय, मेधाताई, वनिताताई सगळ्यात पहिल्या ज्या आहेत की ज्यांनी मला मनोकल्प काढण्यासाठी मदत केली. म्हणजे मी आहे, तू कर. मला काही आम्ही दोघीच दिवाळी अंकाचे विषय डिस्कस करतो, ठरवतो, निर्णय घेतो. कधी कधी आम्ही त्या US ला असतात, आमच्या वेळेची चुकामुक होते पण आम्ही बोलत राहतो. म्हणजे आणि CG सर तर त्यांना मी सहज सांगितलं की सर माझ्या प्रकाशनासाठी तुमचं एक पुस्तक आलंच पाहिजे. आणि त्याच्यातनं त्याचं आत्ताचं पुस्तक आलंय अनलॉक पर्सनॅलिटी. सुंदर पर्सनॅलिटीवर पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते इतके छान. अगदी मला CG सरांचं एक कौतुक वाटतं की जसं आगाशी सर त्यांना म्हणले त्यांना व्यसन आहे, तर दिवाळी अंकाचा सगळ्यात पहिले लेख कुणाचे येतात, तर आता अजून महिना 15 दिवसांनी मला त्यांचा दिवाळी अंकाचा विषय आलेला असेल. मग मी त्यांना फोन केला ना की सर हा विषय नाही हा होता, की मग परत अजून एक लेख पाठवतात ते. म्हणजे आम्ही दरवर्षी दिवाळी अंकात त्यांचे 2 लेख छापतो, कारण की पहिला त्यांचा आलेला असतो तो पहिला, म्हणजे आपण म्हणतो ना पहिला देवाचा प्रसाद, तसा पहिला मानाचा आणि त्यांचा असा एक प्रकारचा, दोन्ही प्रकारचे आम्ही त्यांचे दोन्ही लेख छापतो. सो एकंदरीतच आजचं व्यासपीठ किंवा म्हणू शकतो आपण पाहुण्यातले पण खूप जण आहेत की जे सगळे माझ्यासाठी गुरुवर्य आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. मनोकल्प ही कन्सेप्ट मला जेव्हा सुचली होती तेव्हा मी आधी असं ठरलं होतं की आपण दिवाळी अंक काढू, आधी साधं मासिक काढायचं होतं, कारण की मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकावर काम केलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात. वाईट गोष्टी आपल्याला कळल्या तर त्या बदलता येतात म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काम करता येतं. जसं आम्ही म्हणतो की पर्सनॅलिटी, काही ठिकाणी पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर आम्ही जेव्हा काम करतो त्या पर्सनॅलिटी कळली की वागणं सोपं जातं, बोलणं सोपं जातं, सगळं सोपं जातं. तर आपली पर्सनॅलिटी आधी ओळखायला शिकली पाहिजे. हे कसं करायचं ह्याच्यात खूप विचारात आम्ही असतानाच मला ते मनोकल्प काढायची इच्छा झाली. म्हणजे माझा एक मित्र आहे अभिजित सोनवणे, तो नेहमीच उशिरा येतो, खरं आज आला नाही अजून. सो तो येईल. त्याच्या अभिजितनी मला सांगितलं की तू काहीतरी मासिक काढूया. म्हणजे मला आठवतं की मी एका ठिकाणी बसलेले असताना तिथं पुस्तक होतं आणि मला सगळेजण मॅगझिन वाचत होते. मग माझ्या डोक्यात आलं की आपण हे जरी केलं की प्रत्येकाने फक्त मासिक वाचलं, स्वतः हे, कारण प्रत्येकाला तेव्हा मी जाईन ह्याच्याकडे, सायकोलॉजिस्टकडे, असं आजही नाही वाटत. किंवा 3-4 सेशन्स केले की लोक बंद करतात. म्हणजे अरुणाताईंना तो अनुभव जास्त असेल, 5-6 सेशनच्या वर खूप कमी कन्सिस्टन्सी असते लोकांची आणि मग ती कंटाळवाणं होतं त्यांना. काही लोकांचं म्हणतात काय नुसतंच बोलतात अगदी. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मनोकल्पाचा उपयोग असा झाला की मला खूप लोकांचे जेव्हा सुरू झालं मनोकल्प, पहिले कोणी तसा इतका प्रतिसाद नाही दिला पहिल्या वर्षी, पण 2ऱ्या-3ऱ्या वर्षीपासून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रवी प्रकाश कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी पुरुष नावाचा एक आम्ही अंक काढला होता, पुरुष दिवाळी अंक, जो आत्ता मागच्या वर्षी लोकमतनी प्रयत्न केला, तो आम्ही 2018 साली केला होता की पुरुषांवर लिहिलं पाहिजे. आणि त्यात आता पारखी काका पण नाही आले. पारखी काका खूप सुंदर लेख लिहिलाय पारखी काकांनी त्यात, आणि जवळजवळ ललितमध्ये 2.5 पानं
समीक्षण आलं होतं, म्हणजे 2.5 पानं समीक्षण येणं मासिक, आणि ते 60 पुस्तक म्हणजे 60 पानांचा आहे तो दिवाळी अंक. तो इतकाही मोठा नव्हता पुरुष, पण तरी त्याच्यावर 2.5 पानांचं समीक्षण आलं आणि ते इतकं सुंदर आलं. त्यानंतर दिवाळी मनोकल्पला खूप लोक ओळखायला लागले. म्हणजे रवी प्रकाश कुलकर्णी हेही एक माझं आदराचं स्थान आहे की ज्यांनी मनोकल्पला खूप मदत केली आहे. ते राहतात मुंबईमध्ये. आम्ही दोघांनी एकमेकांना आजपर्यंत भेटलेलो नाही, पण फोनवरनं एकमेकांबद्दल इतक्या सदिच्छा असतात आणि सतत डिस्कशन असतं. कायम दिवाळी अंकाचा विषय ठरला की वनिताताई आणि रवी प्रकाश कुलकर्णी 2 लोक असतात की ज्यांना पहिला फोन जातो आणि तिसरा फोन असतो माताजींना, कारण माताजींकडनं श्लोक येत असतो. आणि हा असे ठरलेल्या काही गोष्टी आहेत. आणि यानंतर मनोकल्पाचा प्रवास खूप चांगला झाला. यावर्षी मनोकल्पाचा विषय होता संवाद सुसंवाद. इथं आहेच आहे. तो खूप छान चालला. अंक जवळजवळ 1,500 पावणे 2,000 कॉपीज आम्ही त्याच्या विकल्या. आणि विशेष म्हणजे आम्हाला बरं वाटलं की कम्युनिकेशन ही आत्ताची गरज आहे. आपण नंतर पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये आम्ही खूप काम करत गेलो. सो असा मनोकल्पाचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. मनोकल्प काढताना मला असं सगळ्यांनी सांगितलं की तुला प्रकाशक लागेल, पण मला प्रकाशन दुसऱ्याच्या हातात द्यायचं नव्हतं, कारण की मग माझे विचार आणि मला जे काम करायचं ते तिथं आलं नसतं. त्याला एक काय म्हणतो आपण, बॉर्डर आली असती किंवा बाउंड्री आली असती. तर बाउंड्री आमचे सायकोलॉजिकल शब्द आहेत सगळे, बाउंड्रीज पाळणं. आणि सो बाउंड्री आली असते आणि मला बाउंड्री कधीच नको होती. सो म्हणून मी स्वतःच प्रकाशन सुरू केलं. आणि मग त्यानंतर एक थोरात आणि कंपनी म्हणून माझ्या वडिलांचंच एक पुस्तक आहे, माझ्या आजोबांचं, जे माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सारद मजकूरनी खूप काम केलंय. अभिजित सोनवणे म्हणून माझा मित्र आहे, त्याची कंटेंट रायटिंग आणि ह्याची फर्म आहे सारद मजकूर. अतिशय सुंदर काम करतात, त्याचं खूप छान काम त्यांनी केलं. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आलं आमचं एजिंग ग्रेसफुल, जे वनिताताईंनी लिहिलंय, जे आता ते स्वतःच एजिंग ग्रेसफुल करतायत स्वतःच. सो वनिताताईंचं एजिंग ग्रेसफुल आलं. वनिताताईंचा विषय पण मला खूप आवडला होता की बऱ्याचदा 60 नंतर असा प्रश्न पडतो की काय करायचं, आणि मग 50 जसं, तर हा विचार आपण करत नाही. पण आजकालची मुलं आणि बरेचसे, तुम्ही जर IT कंपनीच्या लोकांशी बोलत असाल तर 50 नंतर त्यांचा विचार सुरू होतो की आता मी 60 नंतर काय करणार आहे. म्हणजे आपल्या वेळी रिटायरमेंट नंतर काय, हा विचार खूप कमी लोक करायचे. आता आमची पिढी म्हणायला हरकत नाही की आमची पिढी आताच विचार करायला सुरुवात करते. सो हा विषय वनिताताईंनी हाताळला. आणि त्याच कार्यक्रमात मला CJ सरांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे 1.5 महिन्यात अनलॉक युअर पर्सनॅलिटी, ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथं जमलोय आज, त्यांनी ते दिलं. आणि आज त्याच्या प्रकाशन आहे. दुसरं वनिताताईंचा तोच विषय तेव्हा ठरला होता की जो अतिशय माझ्या जवळचा वाटला मला, की मृत्यूचा, की कुठल्याही माणसाचं निर्विवाद सत्य आहे की जन्माला आलेला माणूस येतो, त्याचा मृत्यू आधीच ठरलेला आहे. सो आपण मृत्यूवर खूप कमी बोलतो, कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला, आमच्याकडे येणारा प्रत्येक पेशंट एन्झायटीचा असतो, तर त्याला एकच भीती असते की मला काहीतरी होईल आणि मी जाईन. ही प्रचंड मोठी एन्झायटी असते त्याला. पण ते स्वीकारणं आणि त्याच्याबद्दल कसं त्याचा अप्रोच खूप छान आहे मला वनिताताईंच्या पुस्तकाचा. वनिताताई US ला जाताना मला ते पुस्तक देऊन गेल्या होत्या, झेरॉक्स कॉपी. म्हणजे ती त्याची काय म्हणतो आपण, प्री कॉपी म्हणू शकतो. आत्ताची कॉपी पोस्ट आहे, प्री आधीचा त्यांचा जो होता लिहिलेला त्यांनी, ते सगळं मी वाचलंय. त्यामुळे ते खूप छान होतं. आणि त्याच्यातून त्यांचे अनुभव, आलेल्या गोष्टी, म्हणजे कधी कधी मन सुन्न पण करणार आहेत, पण ते सत्य आहे. म्हणजे आत्ता प्रभाकर भोसले ज्या पुस्तकाचे डिझायनर आहेत तेही आले नाहीत. ते मला म्हणे, मी पुस्तक लावता वनिताताईंचं अख्खं पुस्तक वाचलं आणि मला 2 दिवस असं अस्वस्थ झालं की अरे एवढा विषय आपण कधी विचार करतो का. म्हणजे सेन्सिटिव्ह विषयाला खूप वनिताताईंनी हात घातलेला आहे. त्यामुळे तो नक्की पुस्तक तुम्ही बघालच, वाचालच आणि कळवालच. सो थँक्यू. तुम्ही माझे 2 शब्द संपवले, कारण आपल्याकडे खूप मान्यवर आहे. चला, थँक्यू. अपर्णा फक्त मनोकल्पचा उल्लेख करतेस तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की हा वार्षिक दिवाळी अंक आहे, जो गेली 5 वर्ष एक दिशा मनवंतर तर्फे काढला जातोय. आपल्याला 9 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्याला 9 पुरस्कार पण मिळाले. हा, आणि विविध पुरस्कार, उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कार मनोकल्पला मिळाले. त्याबरोबरच मनोकल्प कट्टा ही संकल्पना सुद्धा अपर्णाने आणली. आणि त्याच्यामध्ये इथेच मनोकल्प कट्टाची संकल्पना साकार झाली की जिथे लेखक येतात आणि तुमच्या सगळ्या वाचन प्रेमींशी संवाद साधतात. प्रकाशनही होतं त्याच्यामध्ये, विविध पुस्तकांचं, आणि चर्चा होते. तर आता आजच्या मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते. माननीय परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, आपण MBBS पदवीधर आणि शल्य चिकित्सक असून
परमपूज्य स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश इथं समग्र शास्त्रग्रंथांचं अध्ययन पूर्ण केलं. त्यानंतर सुरुवातीची 10 वर्ष हैदराबाद इथे वैदिक शाळा स्थापन करून कार्यारंभ केला. त्यानंतर फुलगाव पुणे इथे श्रुतिसागर आश्रम संस्थेची स्थापना केली. वेदांमधील सर्वोच्च आणि सनातन असं अद्वैत तत्वज्ञान सामान्य मनुष्यापर्यंत पोहोचवणं, तसंच सनातन भारतीय संस्कृतीच्या जोपासनेचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हे या आश्रमाचं प्रमुख कार्य आहे, जे स्वामीजी त्यांच्या प्रवचनातून गेली 30 वर्ष शहर आणि ग्रामीण भागात जाऊन करत असतात. आश्रमाच्या कार्यामध्ये शालोपयोगी वस्तूंचं मोफत वाटप, तसंच दुरुस्ती, तसंच दुर्गम ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा, पाणी पुरवठा योजना अशा राबवल्या जातात. वैद्यकीय शिबिरं भरवली जातात. आश्रमाद्वारे दयानंद क्लिनिक या नावानं स्वतंत्र वैद्यकीय विभाग चालवला जातो, ज्यामध्ये औषधं ही मोफत, तसंच चष्मे वाटप, लसीकरण आणि तपासण्या या सर्व गोष्टी मोफत केल्या जातात. मला आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे आपण समाजाच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आरोग्याचा परिपूर्ण दृष्टिकोन ठेवलाय आणि आपलं हे वैद्यकीय प्रावीण्य जे आहे आणि ती ऊर्जा समाजासाठी समर्पित केलेली आहे. मी अपर्णाला विनंती करते की तिने स्वामीजींचा सत्कार करावा. सीजी सर आले, पप्पा सर आले का? मी थोरात काकांना विनंती करीन. माननीय प्रकाश थोरात, लीनाताई या नाही, अपर्णाचे वडील आणि विजय प्रकाश थोरात, थोरात आणि कंपनी या पुस्तकाचे ते लेखक आहेत. काका तुम्ही यानंतर माननीय डॉक्टर वासुदेव परळीकर सर यांची मी ओळख करून देते. It's my pleasure to introduce Dr. Vasudev Paradikar, a distinguished professional with over 40 years of experience in the field of psychiatry. He holds a medical doctorate and a doctorate in cultural epidemiology. He is currently the head of psychiatry unit at KEM Hospital in Pune, where he also practices as a consultant. Throughout his career, Sir has worked extensively in government mental health institutions, including prisons. He has contributed to over 35 publications and book chapters. His expertise extends beyond clinical practice, having led various projects in the field. He was also a member of Board of Directors for the World Association of Cultural Psychiatry, where he played a key role in shaping global perspectives in mental health. In addition, he has conducted online awareness sessions focusing on the primary prevention of sexual violence against women and children, as well as offering preventive treatment for individuals with pedophilia. Currently, Sir serves as a member of Board of Editors for Culture, Medicine and Psychiatry. His work continues to inspire us and contribute significantly to both the academic and practical aspects of mental health care. मी थोरात काकांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी परळीकर सरांचा सत्कार करावा. आता आजचे आपले लेखक द्वयी, त्यात प्रथम माननीय डॉक्टर C.G. देशपांडे. I am honored to introduce Dr. C.G. Deshpande, an eminent psychologist whose contributions to the field of psychology and human behavior are widely recognized. He is the founder of Human Education Society in Pune and serves as the president of Indian Association of Human Behavior. Throughout his illustrious career, he has held numerous prestigious positions. He was the former director of EMRC at University of Pune and has also served as the president of several key organizations, including the Indian Psychological Association, the Indian Psychiatric Society in Pune, and the Indian Association of Mental Health. In addition to his leadership roles, Sir has been a professor and the head of the Department of Applied Psychology at Mumbai University. His work has been widely acknowledged and he has been honored with awards from Indian Science Congress for his exceptional contributions to the field of psychology. We are privileged to have you here, sir, and to release your book today. मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा.
असंच माननीय डॉक्टर वनिता पटवर्धन, मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या वनिताताई पटवर्धन यांच्याही कार्याचा आवाका खूप मोठा आहे. It's my privilege to introduce Dr. Vanita Patwardhan, a respected scholar and consultant in the field of psychology. She currently guides PhD students in research as a faculty member at the Department of Mental, Moral and Social Sciences at Pune University. Her areas of expertise include educational psychology, cognitive psychology, psychometry, guidance and counseling, school psychology and the facilitation of soft skills. Additionally, she has extensive experience in the assessment of competencies and offers consultancy services in industrial human resources. For the past 45 years, she has been an active consultant with Jnana Prabodhini's Institute of Psychology in Pune, contributing in various capacities. Over the course of her distinguished career, she has made significant contributions to teaching, educational services, guidance and counseling, with numerous research projects to her credit. She has also been recognized and awarded for her specialized work in the field. We are honored to have you, ma'am, here for your book release as well. मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी वनिताताईंचा सत्कार करावा. परिचयामध्ये एक दुरुस्ती करते. सध्या PhDचा गायडन्स नाही करत आहे. अच्छा. त्यांना वयाची मर्यादा आहे, 65 वयापर्यंतच ते करत आहे. मी आता आणि थोरात काका म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते माननीय प्रकाश थोरात, जे अपर्णाचे वडील आहेत, आणि विजय बॉक्स अँड वर्क्स अँड विजय पॅलेट अँड बॉक्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे ते डिरेक्टर असून गेली 50 वर्ष ते कार्यरत आहेत. आणि मग जसं सांगितलं तसं थोरात अँड कंपनी या आत्मचरित्राचे ते लेखक आहेत. तर मंडळी, कोणतीही व्यक्ती समोर आली की प्रथम दर्शनी आपल्याला भावतं ते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व. पण व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? व्हॉट डू वी कॅप्चर फर्स्ट? द पर्सन्स स्माइल, मे बी हिज लुक्स, हिज अपिअरन्स, but is that all to define a person? What do you think? Certainly not, right? So it is more than what meets the eye. त्यामुळे व्यक्तिमत्व ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी CG देशपांडे सरांनी आपल्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे. He has, the author of this book has taken a deep dive into the concept of personality and its development, which is based on Indian theory. He talks about Panchakosas, that is 5 layers of existence in human being, and also about various skills to develop it, which he proclaims as a perpetual activity meant for every generation. So let's hear everything about the book from the horse's mouth. I request Dr. CG Deshpande to tell more about your book. नमस्कार. पूज्य स्वामीजी डॉक्टर परळीकर, आमच्या विद्यार्थिनी विदुषी डॉक्टर पटवर्धन, डॉक्टर मेधा कुमठेकर आणि तुम्ही सगळ्यांना मी नमस्कार करून पर्सनॅलिटी विषयी थोडं सांगतो. पण त्यापूर्वी मी माझा आनंद व्यक्त करतो. आनंद म्हणजे स्वामीजींच्या हस्ते आज मला जे काही मिळालं, मला खूप आनंद आहे. त्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत. खूप रसाळ आणि भाषणं देतात आणि एक असा इम्पॅक्ट असा होत असतो. दुसरं, परळीकर आहे, सायकॅट्रिस्ट आहे. मी जसा सायकोलॉजीचा आहे तसा सायकॅट्रिस्टही आहे. कारण मी 14 वर्ष BJ मेडिकलला सायकॅट्री डिपार्टमेंटला शिकवत होतो. त्यांच्या आपुलकीमुळे मी 1982 साली पुणे सायकॅट्रिक असोसिएशनचा प्रेसिडेंट होतो. माझ्या आपुलकीमुळे मोहन आगाशे 15-20 मिनिटापूर्वी येऊन कार्यक्रम, सर तुमचं पुस्तक आहे म्हणून मला भेटून गेले. हा सगळा आनंदाचा भाग आहे. आता पर्सनॅलिटी विषयी मी
थोडं बोलतो. 3 वाक्य सांगतो तुम्हाला. आपण सगळे सारखे आहोत. वी आर ऑल अलाइक. म्हणजे ओबामा असो किंवा इंग्लंडचे पंतप्रधान असो किंवा तुम्ही, आपलं शरीर सारखं आहे सगळ्यांचं. त्यात काही कुणाचा बदल नाही आहे. आपण सगळे सारखे नाही, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे माणूस असून सुद्धा या पृथ्वी तलावर माणसं धर्म, रंग, रेस आणि इतर कारणांमुळे विभागलेले आहे. म्हणून आपण वी आर नॉट अलाइक. हे आपल्या जातीचे नाही, ते आपल्या अमुकचे नाहीत असं सरळ नेहमी म्हणतात. तिसरं वाक्य अधिक महत्वाचं आहे. ते पर्सनॅलिटीच्या जवळचं आहे. वी आर ऑल अलाइक अँड अनलाइक. आपण सारखे आहोत आणि सारखे नाही. आपण इथं जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. त्याकरता म्हणून आपण आलेलो आहोत. काही भाषण ऐकायचं वगैरे. हा अलाइक सारखेपणा आहे. पण तुमच्यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, स्त्री पुरुष ही सारखी नाही. कारण तुमचं कुटुंब सारखं नाही, तुमचे आईवडील सारखे नाही, तुमच्या आवडी निवडी सारख्या नाही, तुमच्या अभिरुची सारख्या नाही, तुमचा दृष्टिकोन सारखा नाही, तुमची अभिवृत्ती ॲटिट्यूड सारखी नाही, तुमची राजकीय दृष्टिकोनाची तिकडे पाहण्याचे काही नाही आहे. तुम्ही तुमच्यासारखेच आहे. ही यांच्यासारखीच आहे, ही यांच्यासारखीच आहे. यांना जे राजस्थानचं माहिती आहे आणि त्या दृष्टीने त्या बोलू शकते, मी नाही बोलू शकणार. आणि ते त्यांच्यात आहे. मी जर यांना नाव विचारलं, त्या नाव सांगतील, डॉक्टर मेधा कुमटेकर, मी या ठिकाणी राहते, अमुक, हा परिचय करून दिला. ही परिचय करून दिलेलीच एक आहे की त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आहे, व्यक्तित्व आहे. आणि त्या व्यक्तित्वामध्ये व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने सगळ्या मानसशास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केला. यांनी सहज म्हटलं मगाशी की व्यक्तिमत्व काय म्हणजे काय, तुम्ही सांगा बरं वगैरे. तुम्हाला आठवत असेल की काय माणसं खूप बोलतात. एका वाक्यात त्याचं व्यक्तिमत्व आपण सांगतो, तो बडबड्या ऍडजेक्टिव्ह वापरतो. एखाद्या वेळेला आपण तो अरे घुम्या, काही बोलत नाही, काही नाही, ऍडजेक्टिव्ह एक वापरून आपण त्या माणसाचं सगळं सांगून देतो. पण शास्त्रीय दृष्ट्या याचा खूप अभ्यास झाला आहे. ट्रेट म्हणजे क्वालिटी ऑफ बिहेवियर, वागण्याचे पैलू कोणते. प्रसिद्ध कॅटलची एक टेस्ट आहे. टाईप, पिकनिक टाईप, अस्थेटिक टाईप, म्हणजे निरनिराळे तुमचं शरीर असं कसं आहे असं या दृष्टीने खूप हे केलं. काही लोकांनी जे फ्रॉइड वगैरे त्याचा सायकोडायनॅमिक म्हणजे माणसाचा हेतू काय असतो आणि त्या हेतूनुसार तो आपलं वागणूक बदलत असतो. म्हणून त्यांनी सायकोडायनॅमिक अप्रोच असं म्हटलं आहे. काहींनी वर्तन कसं दिसतं ते तपशिलात अनकॉन्शियसला नाही गेले. वर्तन कसं दिसतं आणि मग वर्तनवादी आले आणि त्यामधनं पर्सनॅलिटी आली. काही लोकांनी त्यांचा दृष्टिकोन कसा असतो. या जगात प्रत्येक व्यक्तीचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच नसतो.
या ठिकाणी काही व्यक्ती आल्यात, चला काय आहे पाहून येऊ आपण. पण काहींना असं वाटत आहे की खरोखर काय आहे आपण जाणून घेऊया. सहज येणारे आणि जाणून घेण्याकरता येणारे म्हणजे दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा असतो आणि त्याला फिनॉमेनॉलॉजिकल व्ह्यू, त्यात कार्ल रॉजर्स आहे, केली आहे, अब्राहम मॅस्लो आहे, म्हणजे अनेक तऱ्हेने असे झालेले आहेत. मी आता भाषण देत नाहीये, पण एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनात यशस्वी होता अयशस्वी होता हे इतरांवर अवलंबून नसतंय, तुमच्यावर अवलंबून. मॅक्सवेल यांनी एक फार छान अशी थेअरी मांडली आहे की माणसाचा दृष्टिकोन जो असतो स्वतःकडे पाहण्याचा, मी कसा आहे, मी काय करायचा, सेन्स ऑफ डिरेक्शन, मला काही करायचं आहे असं ज्याला सतत वाटत असतं तोच पुढे जातो, चुकला तरी येतो. पण दुसरे काय म्हणतात, मला ते जमेल का, आणि जमेल का म्हणून तो मागे ओढला जातो. यशस्वी अयशस्वी हे काही बाहेर पैशाने नाही मिळत, पैसा मिळवावा लागतो आणि हे तुमच्यात असतं. याचा एक पूर्ण चॅप्टरच आहे. मी पर्सनॅलिटी या विषयावर का लिहिलं हेही सांगतो. 1985 साली इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पुणे विद्यापीठाला ग्रँट दिली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याचा उपयोग करा आणि पर्सनॅलिटीवर काहीतरी करा. पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा मी त्या प्रोजेक्टचा डायरेक्टर होतो. डॉक्टर पलसाने होते, पाटील होते आणि पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील 25 कॉलेजेसमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट आम्ही राबवला होता. त्यात एक रिसर्च प्रोजेक्ट देखील होता. म्हणजे 500 जणांचा अभ्यास केला. प्रत्येक महाविद्यालयातून 25-20 विद्यार्थी घेऊन सुरुवातीला त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. व्यक्तिमत्व हे कोणत्याही माणसाचं हे 2 तऱ्हेने असतं. ही व्यक्ती ज्ञानाने किती समृद्ध आहे एक. दुसरं, या व्यक्तीत कौशल्य किती आहे. पर्सनॅलिटी स्किल्स. काहींना ज्ञान खूप असतं पण बोलता येत नाही, कम्युनिकेशन स्किल्स नसतं. काहींना समजतं पण समजवण्याचं स्किल नसतं. पर्सुएशन स्किल हे वेगळं असतं. भावना जाणून घेण्याचं स्किल्स वेगळं असतं. प्रोफेशनल स्किल्स जे आहेत, कौशल्य हे निरनिराळ्या तऱ्हेची असतात. त्या कौशल्यांचं ट्रेनिंग देणं हेही महत्त्वाचं असतं. आणि या 500 जणांना अगदी सुरुवातीला त्यांच्या कौशल्याची बेसलाईन झाली. कौशल्य किती प्रमाणात आहे हे जाणून घेतलं. नंतर 6 महिन्यात त्यांना ट्रेनिंग दिलं निरनिराळ्या कौशल्यांचं. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर 6 महिन्यानंतर पुन्हा त्याच चाचण्या दिल्या. 9 चाचण्या होत्या आणि त्यात काही फरक पडला. याला प्री पोस्ट डिझाईन म्हणतात. त्यात काही फरक पडला का म्हणून पाहिलं. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये फरक पडला. पण कौशल्य म्हणजे
फक्त पुस्तकात ते दर्शवावं लागतं. अरे उभा राहा, बोल 5 मिनिट. अरे तुला जे सांगायचं आहे, एक समजा पुढच्या दृष्टीने तुला काय करायचं आहे ते सांगा, म्हणजे त्याला करून दाखवावं लागतं. हे कौशल्यांमध्ये असतं. आणि ती चाचणी घेतल्यानंतर जो फरक दिसून आला तो खरोखरच उत्तम. हा प्रोजेक्ट मी त्यावेळेला केला आणि तो प्रोजेक्ट लिहायचा होता, म्हणून मग त्या अनुषंगाने इतरही चॅप्टर्स लिहिले. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण सायकोलॉजी म्हणतो, म्हणजे अमेरिकन लोकांनी सांगितलं म्हणजेच सायकोलॉजी असं नाही. आपल्या इथेही सत्व रजतम गुण आपण सांगतो, ही पर्सनॅलिटी थेअरीच आहे. पण हा राजस आहे असं म्हटल्यानंतर किती प्रमाणात आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून बडोद्याच्या रेणू शर्मा यांनी सत्व रजतम याचं प्रमाण शोधण्याकरता चाचणी तयार केली 1990 साली. आणखीन पण एक ते PhDचं वर्क होतं, PhDचंच वर्क होतं. अन्नमय कोश निळ्यात आपले पतंजली आहे, असे यमनियम, माणूस कसा असावा, यम नियम, अहिंसा, असत्य, ते आणि शौच संतोष तपस्वा, म्हणजे माणसाच कसं असावं ते काही शौच संतोष हे दिसत नाही, ते त्याच्या वागणुकीतून प्रतीत होतं. आणि ह्याचा विचार एवढाच की तो सायंटिफिकली मेजर झालेला, ते मेजर आपल्याकडे केलेलं नाही, आता करतायत. खूप विचार चाललेला आहे आणि या दृष्टीने पर्सनॅलिटी विषयी आपल्याला खूप सांगता येईल. मी इथं थांबतो, विदुषी बसलेली आहे. पण यांचं पुस्तक मी वाचलं आहे, यांच्या पुस्तकाची प्रस्तावनाही लिहिली आहे. हा देहांत त्याच्याविषयी 2 मिनिट बोलतो. एकच सांगतो, जन्म हा अपघात आहे, मृत्यू हे सत्य आहे. कुठलाही माणूस असतो तो टाळू शकत नाही. आणि मी काल जसं म्हटलं तसं आजही सांगतो की पतंजलीने क्लेश सांगितले, 5 क्लेश: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अभिनिवेश काही झाले तरी मी राहिलो पाहिजे. सरसवाही विदुषोपी, म्हणजे विद्वानाला सुद्धा असं वाटतं की आपलं औषध घ्यावं आणि थोडंसं बरोबर वाटतं, आणखीन घे, 2 गोळ्या घ्या, पण मी राहिलो पाहिजे. म्हणजे ते माझं व्यक्तित्व आहे ते आहे. आणि तो जो क्लेश आहे, अभिनिवेश, म्हणजे मृत्यू येणार आहे जवळ, तो नको असं त्या माणसाला वाटतं. फ्रॉइडनी सांगितलं इरॉस आणि थॅनाटॉस. इरॉस म्हणजे मला जगायचं आहे, थॅनाटॉस म्हणजे मृत्यूच्या जवळ जायचं. पण मृत्यूच्या जवळ का जायचं हे त्या माणसालाच माहीत असतं. पुन्हा हे वाक्य म्हणतो, त्या माणसालाच माहीत असतं. का? तुम्हाला कधी कधी लक्षात येईल की काही माणसं आत्महत्या करतात, ते जेवतात, बोलतात, हे ते, आणि दुसऱ्यांची वर्तमानपत्र ते त्यानंतर लगेच त्यांनी ओन्ली ही नोज. तर या दृष्टीने आणि अनेक मृत्यूशय्येवर असलेल्या माणसाची काळजी कशी घ्यावी, मृत्यूची घंटा वाजत असताना सुद्धा आनंदात कसं राहावं, अनेक चांगल्या गोष्टी अशा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहेत. त्यांचं कौतुक करतो. आणि मी ते 2 शब्द बोलायचे ते बोललो. धन्यवाद सर. खूप मार्मिक असं बोललेले आहेत देशपांडे सर दोन्ही पुस्तकांविषयी.
जसं ते म्हणाले, खूप घेण्यासारखं आहे की यश जे असतं ते प्रत्येक आपापल्या हातातच असतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा आपल्याच हातात. तुम्ही पुस्तक वाचालच, त्याच्यातून पुढे कसं पुढे जायचं ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या नक्कीच लक्षात येतील. तर आता याच्या पुढे मी कार्यक्रमाची सूत्र ऋतुजाच्या हाती सोपवते. धन्यवाद नेहा. सगळेच मंचावरती उपस्थित गुणीजन आणि आदरणीय परमपूज्य स्वामीजी, आपण सर्व रसिक सगळ्यांना विनम्र वंदन करते. मृत्यू हा विषय इतका गूढ, खरं तर असं आहे की जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयी आपल्या मनात इतकं गूढत्व आहे, पण तरी सुद्धा जन्माची आपल्याला कल्पना येत नाही. पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे ज्याला आपल्याला सगळ्या संवेदनांसह सामोरं जायचं असतं. इतकी अटळ असलेली गोष्ट तरी सुद्धा आपण त्याच्याकडे डोळेझाक करत असतो, शक्यतो तो विषय टाळत असतो. पण आपल्याला प्रत्येकाला अंतःकरणात माहिती असतं की एकदा आपल्याला सामोरं जायचं. या मृत्यूशी निगडीत इतर अनेक बाबी अशा आहेत की ज्या तर आपण अजूनही टॅबू मानतो, जसं दयामरण असेल, इच्छा मरण असेल, या सगळ्या विषयांना आपण सामोरं जायला घाबरतो. अगदी मी माझा एक अनुभव सांगते. आमचं कुटुंब असं की जिथे मला कुठल्याही विषयावरती वाचन करायला, अभ्यास करायला कधीच बंधनं नव्हती आणि खूप लहान होते. इथे पिटुकली होती, तिच्या वयाची, तिच्यापेक्षा थोडी मोठी असेल आणि इच्छा मरण याच्यावरती पुण्यात एक सुंदर लेक्चर होणार होतं. मला वडिलांकडनं अगदी पूर्ण परवानगी होती त्या लेक्चरला जाण्याची आणि मी त्या लेक्चरला अशी छोटीशी सॅक पाठीवरती अडकवून गेले खरी, पण तिकडे विद्या बाळ ह्या अध्यक्ष होत्या, मला त्या आठवत आहे, आणि काळ्या केसांची फक्त मीच होते. तर सगळ्यांनी मला तिथून बाहेर काढलं की तुझं हे वय नाही हे ऐकण्याचं, तू आता इथून निघून जा. तर मी म्हटलं मला घरातून परवानगी आहे, मला समजून घ्यायचं. आणि योगायोगाने माझे वडील चित्रपट क्षेत्रातले आणि या विषयाशी निगडीत एक चित्रपट तेव्हा करत होते. त्यांचा हेतू असा होता की काही चांगली पुस्तकं मिळतील रेफरन्सला, तू जाऊन घेऊन ये. आणि मी घरी येऊन सांगितलं बाबा मला हाकललं तिकडनं. सांगायची ही गोष्ट सांगण्याचं कारण असं होतं की मृत्यू या विषयापासून आपण इतके लांब जातो आणि त्या रेफरन्सनी येणाऱ्या सगळ्याच गोष्टी याच्याकडे आपण डोळेझाक करतो. ही सगळी मान्यवर मंडळी याच्यावरती फार वेगवेगळ्या पातळीवरती बोलणार आहेतच. वनिताताईंचं पुस्तक वाचायला आणि हातात घ्यायला मी सुद्धा आतुर आहे, कारण हा अभ्यासाचा भाग आहे आपल्या सगळ्यांचा. प्रत्येकाने वाचायला हवं असं हे पुस्तक आहे. अप्रतिम लिहिलंय वनिताताईंनी. मी कलाकार किंवा एखादा कवी या मृत्यूकडे कसा पाहतो या दृष्टीने मी सांगेन की गदी माडगुळकरांनी तर शेवटच्या टप्प्यात जेव्हा मृत्यूची चाहूल लागायला लागली तेव्हा लिहिलंच की एक नवी घोंगडी कोणी मला आणून द्याल का, ही जीर्ण झालेली घोंगडी कुठे ठेवली. या अर्थाने गदिमा बोलतात. तर सुधीर मोघे त्यांच्या तरुणपणी जी कविता ऐकल्या ऐकल्या आपल्या प्रत्येकाला प्रेम कविताच वाटते, पण जेव्हा ते सांगतात तेव्हा कळते प्रेम कविता नाही, मी मृत्यूला दिलेली साथ आहे. तर ती कविता मी ऐकवेन या योगानं. येणारच तू भेटण्यास तर जिवलग प्रियकर होऊन ये, येणारच तू भेटण्यास तर जिवलग प्रियकर होऊन ये, धुसर स्वप्नील स्वरासारखा उत्कट आतुर होऊन ये. क्षण क्षण चुंबित असता चालत सुंदर यात्रा जगण्याची, त्या धुंदीतच स्फुट कुमुदे साध तुझ्या हुंकाराची. आस्वादांच्या शतधारांची शिरी बरसता बरसात, अमृत वेळी त्या काळेवर फिरव तुझा प्रेमळ हात. नसा नसातून वीज अनामिक अनिर्बंध खेळत असता, मस्त कातरी मत्त तुफाने दिशा नवी शोधत असता. दिसण्या पलीकडचे बघण्याचा असता डोळ्यांना ध्यास, मिळता आनंदाच्या गीता आर्त वेदनेची आस. पापणीतून स्वप्न उतरते तसाच अलगत औचित्य ये, पापणीतून स्वप्न उतरते तसाच अलगत औचित्य ये. जगा न कळता मला न कळता स्वतः तुलाही न कळता येत. आपण सगळेजण कदाचित अशीच कुठली तरी स्वप्नमय कल्पना करत असतो. हे सगळे मान्यवर इतके मोठे की त्यांच्यासमोर मी माझे तोडके मोडके शब्द बोललं आणि त्यांना इथे मांडणं हे फार चुकीचं होईल. वनिताताई, आम्ही आतुर आहोत की तुम्ही या पुस्तकाच्या लेखिका आहात आणि या पुस्तकाचा विचार आपण कसा केला आपल्या शब्दातून ऐकायला आवडेल. माननीय स्वामीजी, माननीय डॉक्टर वासुदेव परवळीकर, ज्यांच्या बरोबर आम्हाला काही आता एकत्र काम करायचं त्याविषयी आम्ही बोलू. माझे गुरु, मार्गदर्शक आणि ज्यांच्या शेजारी मी आज बसले त्याचा मला खूप स्वतःलाच गौरव वाटला. डॉक्टर C.G. देशपांडे, त्यांनी 67-68 साली मला शिकवलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत.
त्यांच्याकडून प्रचंड मार्गदर्शन मला मिळत असतं. थोरात सर इथे आहेत, आणखीन खूप जणी आहेत. मीनाताई आहेत, डॉक्टर लीना मोहाडीकर दिसत आहेत, अरुणाताई आहेत, हे तर मान्यवर आहेत. जया बदी माझी विद्यार्थिनी, डॉक्टरेट ती सायकॉलॉजीमध्ये केलेली आहे. ॲडव्होकेट निलिमा मैसूर, तिने या पुस्तकाची प्रस्तावना अभिप्राय असं लिहिलेलं आहे वाचून. प्रतिभा देशपांडे प्रतितयश लेखिका त्या आहेत. माझे प्रेमाचे भाऊ आहेत, दिलीप काळे, सुरेखा वहिनी आहेत. प्रेमाच्या माझ्या मैत्रिणी आहेत, अरुणा साने, वहिनी, निलिमा, खूप जण दिसत आहेत. आणि ज्यांची अमेरिकेमध्ये ओळख झाली आणि ती आम्ही टिकवून ठेवली ते डॉक्टर अंदूर साताऱ्याच्या ज्या आहेत त्याही आहेत. खूप जण समोर दिसत आहेत. सगळ्यांना मनापासून मी वंदन करते आणि बोलते. आता कवितेमध्ये सांगितलं की जे अटळ आहे आणि जे अलगद यावं, न कळत यावं असं जे वाटतं आहे तोच तो हा मृत्यू असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं. त्याचं स्वागत आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. नकारापासून तर होकारापर्यंत अशी ती वेगळी रेंज प्रत्येकाची असते. ती रेंज काय आहे ते पकडण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. कारण मृत्यूविषयीची अगणित पुस्तकं अनेक भाषांमध्ये आहेत आणि किंबहुना हजारो वर्षांपासून मृत्यूविषयीचं चिंतन, मनन, लेखन हे आहे. स्वामीजी त्याच्यातले काही उदाहरणं दाखले सगळे देतीलच आपल्याला. हे जरी खरं असलं तरी मग नवीन पुस्तक कशासाठी असा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात असं येत आहे की आध्यात्मिक दृष्टीने आणि वैद्यकीय दृष्टीने खूपच पुस्तक आहे. आपण जर इंग्लिशमध्ये सर्च केलं तर डेथ अँड डाईंग, लेट अस टॉक अबाउट डेथ अँड डाईंग अशी पुस्तकं तुम्हाला लगेच सापडतील. बहुतेक ही सगळी पुस्तकं मी म्हटलं तसं अध्यात्मातली आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी, स्वतः डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, समाजसेवक आहेत, या सगळ्यांनी लिहिलेली आहेत. मानसशास्त्रातल्या कोणी लिहिलेलं पुस्तक अभावाने मला दिसलं आणि मग मी म्हटलं की ह्या सगळ्या अवस्थांमध्ये मृत्यूशय्येवरती आपण स्वतः आहोत. मृत्यूचा क्षण अगदी जवळ आलेला आहे आणि तो आपण अनुभवतो आहोत. आणि मृत्यूनंतर इतरांची, अर्थात आपली नाहीच पण इतरांची मनोवस्था ह्याविषयी आपण काही टिपणं काढूयात, काही लिहूयात. जवळजवळ 3-1 वर्ष तो ध्यास घेतला आणि त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे काही जणांची अपेक्षा असेल की यामध्ये कदाचित पुनर्जन्म, मोक्ष याविषयी काही मी लिहिलं असेल, पण मला ते काही येतच नाही. तो माझा अधिकार नाही, शून्य त्या बाबतीत, मला काहीही समजत नाहीये. तर स्वामीजी त्याविषयी कदाचित सांगू शकतील आपल्याला. आणि दुसरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलंही मला काहीही माहिती नाही आहे. आणि दुसरं, माझी जी मैत्रिणी इथे बसली आहे ॲडव्होकेट निलिमा मैसूर, ती ॲडव्होकेट आहे, तर त्या क्षेत्रातलं पण मला काहीही माहिती नाही. म्हणजे जी इच्छापत्र, मृत्यूपत्र, स्वेच्छामरण वगैरे. परंतु ह्या गोष्टींचा मी कुठेतरी थोडासा धांदोळा घेतलाय, कुठेतरी उल्लेख प्रत्येकाकडून केलेला आहे. डॉक्टर्स काय म्हणतात हेही मी तिथे नोंदवलेलं आहे. पण वाचता वाचता तुमच्या लक्षात येईल की हे ह्या बाईंनी कुठनं तरी उचललेलं आहे. हे काही तिचं स्वतःचं अभ्यासाचं नाहीये, पण ओघामध्ये ते लिहिणं आवश्यक आहे म्हणून ते सगळं इथे नोंदवलं गेलं. या पुस्तकामध्ये असं तुम्हाला वाटेल की काय आहे, तर देखणा देहांत तो जो असं त्याचं शीर्षक दिलेलं आहे. तर हा मृत्यू जो आपल्याला भीतीदायक वाटतो, नकोसा वाटतो आणि त्याचा आपल्याला अनुभव आयुष्यभर कुठे ना कुठेतरी आलेला असतो. लहानपणी आपण कोणाचा तरी मृत्यू पाहिलेला असतो, जवळून पाहिलेला असतो, अपघाती मृत्यू विषयी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं आणि आत्महत्येचं अगदी अंगावर काटा येईल असं उदाहरण आसपास कोणाचं तरी ऐकलेलं असतं. किंवा जे अगदी थोर लोकोत्तर पुरुष आहेत, ऐतिहासिक आहेत, राजकारणातले आहेत, अशांचा पण आपण मृत्यू ऐकलेला, पाहिलेला असा असतो. आणि त्यावेळेला असं मनामध्ये येतं की हे काय आहे, कसं आहे, आणि ह्यातला मृत्यूच आपण काही देखणेपण आणि उणेपण, नकारात्मक असं जर करायचं झालं, अशी जर रेंज काढायची झाली तर होय, मृत्यू हा देखणा पण आहे की जो माणूस, जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीच्या मधनं सुद्धा खूप काहीतरी निर्माण होणार आहे. कविवर्य बाबा बोरकर यांची लावण्य ही कविता आहे. संबंध जीवन कसं सौंदर्यपूर्ण आहे, हात देखणे, डोळे देखणे, कोणाकोणाचे, असं 2-2 ओळीत त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यामध्ये शेवटच्या 2 ओळी एकदम आपल्याला उंचीवरती एक नेऊन ठेवतात आणि त्याच्या 2 ओळी ज्या आहेत त्या 2 ओळीवरून या पुस्तकाचं शीर्षक मला सुचलं.
ते असं म्हणतात की देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, समुद्रामध्ये मावळणाऱ्या सूर्यासारखा असतो, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. म्हणजे रात्र गर्भ अत्यंत घनदाट अशी रात्र आहेच समोर आहे आणि त्याचं गुण आहे, नकोसलपण आहे, सगळं सगळं आहे, सत्य आहे ते सगळं. पण त्याच्यामध्ये वारसा आहे, तो अग्नीचा वारसा त्या स्वतः सूर्याने पेरून ठेवलाय. आणि आपल्याला माहित आहे की उद्या पूर्वेकडनं पुन्हा तो सूर्य येणार आहे. हे जे बीज रोवलेलं असतं, जी लोकोत्तर दिगंत अशी माणसं आहेत की मृत्यू पावतात, त्यांच्यामधनं खूप कामं उभी राहतात, त्याची मी आता नावं घेत नाही. आणि मला असं वाटतं की काही लोकोत्तर पुरुष असे नाही, तुम्ही आम्ही अगदी माझ्या शेजारचे समोरचे माझे आजी आजोबा कोणी माझे सहकारी असतील, आमच्या डॉक्टर उषाताई खिरे ह्या महिन्यापूर्वी वारल्या, मानसशास्त्रातल्या दिग्गज माझ्या गुरुज ज्या आहेत त्या. तर असे जे कोणी तुमच्या माझ्यासारखे असतात आणि अगदी सामान्य आपण म्हणू की गृहिणी आहे, काही कुठे खूप काही केलेलं नाही असं एका अर्थाने म्हणायचं, किंवा घर सांभाळलेलं आहे, कोणी शेतकरी असतात, कोणी असे स्वच्छता कामगार असतात, या सगळ्यांचा मृत्यू सुद्धा देखणा असू शकतो आणि निश्चितपणे असतो. कारण आपापलं जे निहित काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहतात. कुठे कोणाला फसवलंय, दंगा धोपा गुन्हा असं केलेलं नाहीये आणि शांतपणाने स्वीकार केला जे जे येत आहेत आयुष्यामध्ये आणि शांतपणाने मृत्यूला सामोरे गेले. असे भोवताली आपल्याला हजारो लाखो लोक दिसत असतात. त्यांनी सुद्धा शांतपणाने काहीतरी रात्र गर्भामध्ये वारसा आणि बीज पेरून ठेवलेले की जगायचं कसं आणि कशासाठी, हे त्या अर्थाने त्यांचं नाव कुठेही नाही. अशा सुद्धा सर्वसामान्य ज्याला आपण म्हणू त्यांचा सुद्धा देहांत देखणा असतो, असे मला कंटिन्यूम दाखवायचं आहे. म्हणजे शिवाजी महाराज वगैरे अशांसारखे असतील, त्याच्यापासून तर आमच्या शेजारी पाजारी किंवा आमच्या घरातल्या मावशी आहेत, त्याही जेव्हा कुठेतरी त्या पण देवाला प्रिय होतात, त्यांचं जगणं सुद्धा अक्षरशः देखणं असतं असं मला जरूर वाटतं. आणि आपण जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा लक्षात येईल की होय, माझं नाव छापून आलंय किंवा मला कुठले अवॉर्ड मिळालेत वगैरे आणि मी अमुक एक काम केलं असं नाही, पण सुरळीत शांत उत्तम जीवन जे जगलेले आहेत त्यांचाही देहांत अतिशय देखणा असतो. आणि हे आपला भारतीय संस्कृतीचा खूप मोठा वारसा आहे. आपण कधीही मृत्यूला त्या अर्थाने नाकारत नाही, स्वीकारतोच आणि त्या पद्धतीने जातो. मगाशी डॉक्टर सी जी देशपांडे सरांनी 2-3 गोष्टींचा उल्लेख केला की माणसं सारखी असतात आणि खूप वेगळी असतात आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर मी मृत्यूविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि तो कसा पद्धतीने असतो त्याचे पण 6 आयाम वेगवेगळे आहेत आणि त्याविषयीची एक प्रश्नावली मी तयार केली आणि त्याच्या आधाराने एक पथदर्शी अभ्यास ज्याला आपण पायलट स्टडी असा पण मी केला. एक 50 जणांचा मला वाटतं 40 जणांच्या बाबतीमध्ये ती प्रश्नावली देऊन त्याचा पण धांडोळा घेतला आणि मग ते लक्षात येतं, असा हजारो जणांचा केल्यानंतर लक्षातच येईल की भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे, उदात्त असाच आहे, स्वीकारणारा असा आहे आणि तसा अलीकडे थोडासा बदलत पण चाललेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय अतिरेकी उपचार त्यामुळे बदलत पण चाललेला आहे, हे सगळं लक्षात येतं. तर अशा प्रश्नावल्यांच्या आधाराने सुद्धा मृत्यूविषयीचा दृष्टिकोन, काळजीवाहक जे आहेत त्यांना होणारे त्रास, हे सगळं ओळखता येतं. आणि ह्यामध्ये डॉक्टर सी जी देशपांडे, मेधाताई कुमटेकर, अरुणाताई या सगळ्यांनी, जयावती यांनी सुद्धा अनेक प्रश्नावल्या तयार केलेल्या आहेत आणि हे सगळं मोजमाप शक्य आहे, कागदावरती ते होऊ शकतं. त्यामुळे संशोधन पण या मृत्यूच्या बाबतीमध्ये आपलं खूप होऊ शकतं. या पुस्तकामध्ये अनेक प्रश्न आपल्या मनात येतात, त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दीर्घायुष्य, चिरयौवन, अमरत्व याविषयी काही भाष्य केलेलं आहे. त्यानंतर मृत्यूशय्येवर, मृत्यूच्या क्षणी आणि मृत्यूनंतर असलेल्या मनोवस्था वेगवेगळ्या त्यांचा काही भाग घेतला. त्याच्यामध्ये काही सिद्धांत आहेत, काही प्रारूप ज्याला मॉडेल्स आहेत ती मांडलेली आहेत, काही काव्य पंक्ती, श्लोक, स्तोत्र, मृत्युंजय स्तोत्र याचा पण धांडोळा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर अलीकडे आपल्याला सगळ्यांना लक्षात येत असेल की
आपलं आयुष्याची दोरी खूप लांबलेली आहे सगळ्यांची. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीतही मला असं वाटत होतं की माझ्या आईवडिलांच्या नुसार साधारणपणाने 85 जास्तीत जास्त 90च्या सुमाराला मी देवाघरी जाणार. पण आज असं वाटतं की नाही, 100 सुद्धा नक्की ओलांडेल. आणि मग ही नंतरची जी 25-30 वर्षाची मी आधी विचारात घेतलीच नव्हती. त्याचं काय करायचं, लोणचं गुळांबा काय करायचं काय, तर तो सगळा विचार आपल्याला करायला हवा आहे. आणि ते वृद्धत्वाच्या बाबतीतली आपली आखणी असेल. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांनाच माहिती आहे की मला विनासायास मरण यायला हवं. प्रत्येकाचीच ती इच्छा आहे, माझ्यासाठी कोणाला काही करायला लागू नाहीये आणि मलाही वेदना होऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रत्येक जण आपली जीवनशैली करतो, व्यायाम करतं, आहार असतात, कामाच्या धांडोळा, हे सगळं आपण करतच असतो. आपण तरी काही गुण त्याच्या बाबतीमध्ये शिल्लकच राहतो. आणि असं जेव्हा आयुर्मर्यादा वाढलेली आहे त्यावेळेला भोवतालचे जे काळजीवाहक आहेत, केअर गिव्हर्स जे आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये कोणकोणते कल्लोळ मनामध्ये उमटतात त्याचा धांडोळा घेतलाय. भाव, भावना, हेतू, दृष्टिकोन याचा धांडोळा तिथे घेतलेला आहे. त्यांच्या मनातले गोंधळ आणि सगळ्यात शेवटी मानसशास्त्र असल्यामुळे मनस्वास्थ्यासाठीचा एक प्रकरण त्याच्यामध्ये आहे. आणि मृत्यूच्या विषयीचे जे आजार असतात, मी आजार असं म्हटलं कारण या ज्या भावना आहेत, चिंता वगैरे, त्या तर तुमच्या माझ्या मनात असतात, परंतु मृत्यू चिंता, मृत्यू औदासीन्य, मृत्यू भयगंड हे असतात. त्याच्यासाठी आपण काय उपचार घेऊ शकतो त्याचे थोडासा उल्लेख तिथे केलेला आहे. शोक याविषयी नोंदवलेला आहे. सांत्वन आपण कसं केलं पाहिजे याविषयी पण म्हटलेलं आहे. हे आता बोलताना आणि मला अवघड वाटतंय, तुम्हाला ऐकतानाही अवघड वाटतंय, परंतु ही वस्तुस्थिती आहे, त्याविषयी सगळं लिहिलेलं आहे. आणि समुपदेशन ह्या बाबतीत कसं केलं जातं, कोणकोणत्या त्याच्यामध्ये थिअरीज, थेरपीज वापरल्या जातात, त्याची फक्त नोंद तिथे केलेली आहे. आणि एक केस स्टडी पण सगळ्यात शेवटी दिलेला आहे की कशा पद्धतीने ते जाऊ शकतं. ह्या वेळेला कुटुंबियांचा त्या मृत्यूपंथावर असलेल्या माणसाला त्रासही होऊ शकतो, तो कसा टाळायचा, किंवा मी स्वतः मृत्यूपंथावर आहे तर माझ्या भोवताली जी मंडळी आहेत त्यांना होणारा त्रास मी कसा टाळायचा, अशाही पद्धतीने काही चर्चा तिथे केलेली आहे. परिशिष्ट आहेत, चौकटी बऱ्याच दिलेल्या आहेत, त्याच्यातला मजकूर पण महत्वाचा वाटेल. आणि त्याचबरोबर थोड्याशा आकृत्या आहेत. या सगळ्यांनी ते पुस्तक संपन्न झालंय. मला असं नक्की वाटतं की थोडंसं हे पुस्तक क्लिष्ट पण आहे त्या दृष्टीने म्हणाल तर, की सहज वाचून संपवलंय असं हे पुस्तक होणार नाहीये, तर वाचायला पाहिजे. आणि ती माझी लिहिण्याची धाटणी आहे. मला माझ्या घरचे लोक किंवा 1-2 मैत्रिणी म्हणतात, किती तू अवघड लिहितेस ग, कोण वाचणार तुझी पुस्तकं, काय तू करतेस हे वगैरे. पण म्हटलं अगं नाही, मला लिहिता येतं साधं सोपं असं मनोरंजक किंवा आकर्षक किंवा पकड घेणार असं नाही मला लिहिता येत. आणि त्यामुळे ज्या माझ्या शैलीमध्ये मी लिहिलंय त्याचा तुम्ही कृपया स्वीकार करावा, वाचावं असं मला नक्की वाटत आहे. ह्या निमित्ताने आणखी मला सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने ही दोन्ही पुस्तकं डझन घ्यावीत आणि इतरांना द्यावीत. कारण व्यक्तिमत्वाचा विकास कसा केला पाहिजे, व्यक्तिमत्व म्हणजे काय हे मानसशास्त्र दृष्टीने कळण्याची सगळ्यांना गरज आहे. सर जसे म्हणाले की बडबड्या, अबोल हे एक विशेषण आहे, पण अनेक शेकडो पैली व्यक्तिमत्वाचे असतात. तर ते सगळे आम्ही मानसशास्त्रज्ञ अभ्यास करत असतो, संशोधन करत असतो, त्याची थोडीशी जाण त्याच्यामध्ये येईल. आणि मृत्यूविषयी आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे. लेट अस टॉक अबाउट डेथ अँड डाई असं मला आवर्जून वाटतं. आणि त्या दृष्टीने पण आपणही ते पुस्तक डझन घ्यावं आणि इतरांना द्यावं असं मी जरूर सांगेन. म्हणजे त्याच्याविषयीची भीती, चिंता, काळजी, नकोसलेपण ते जाऊन स्वीकारणं, त्याला कशा पद्धतीने आनंदाने सामोरं जाता येईल आणि आपला वारसा जो आहे अग्नीचा तो कशा पद्धतीने आपल्याला पेरता येईल ते आपल्याला नक्की कळेल. आणखीन एक सांगते की आपण वेगवेगळ्या गटांमध्ये जिथे भेटत असाल, कोणाचं महिला मंडळ असेल, विषय असेल, काही वेगवेगळ्या प्रकारचे वाचन गट असतील, तिथे मला आणि माझ्या काही सहकार्यानं जर आपण बोलावलं तर चला मृत्यूवर बोलू काही याविषयी 1-1.5 तासाचं सत्र आम्ही जरूर घेऊ आणि ह्या विषयाचा आपण प्रसार, प्रचार, चिंतन म्हणून जरूर करूया. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. इथे थांबते. या पुस्तकात केवळ मानसशास्त्रीय संकल्पना
भरपूर आहे. इतर मेडिकल वगैरे असं काही नाही आहे, पण मानसशास्त्रीय संकल्पनांचा आधार घेऊन मृत्यू या विषयावर पुस्तक लिहिलं. इतकं अप्रतिम बोललात आपण, आणि कसं म्हणता तुम्ही क्लिष्ट लिहिता म्हणून. इतकी ओघवती वाणी आहे आणि विषय इतका तुमच्या आत मुरला, त्याच्यावरचा विचार इतका, चिंतन इतकं झालेलं आहे तुमचं की ते तितक्या सहजपणे प्रकट होत आहे. नाहीतर हा खरोखरीच विषय तसा क्लिष्ट आणि कठीण. आणि आम्ही सगळे रसिक ती पुस्तकं बघण्यासाठी प्रकाशात कधी येत आहेत याची वाट पाहतो आहोत. दोन्ही पुस्तकांविषयी मला म्हणावं असं वाटतं सर की हे पूर्ण आयुष्याचा प्रवास कसा असावा हे तुमच्या पुस्तकातलं कळतं. आणि हा आयुष्याची स्वप्नपखाल पूर्णत्वाला येते, तो पूर्णत्वाचा पूर्णविराम कसा स्वीकारावा हे तुमच्या पुस्तकातलं कळतं. अप्रतिम दोन पुस्तकांचा हा संयोग आहे आणि याला आशीर्वाद द्यायला स्वामीजींनी यावं, म्हणजे संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला हा आशीर्वाद मिळतोय असं आपण मानूया. आणि त्यांच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशन करतो आहोत. सर्व मान्यवरांना विनंती, आपल्या हस्ते शुभ हस्ते या पुस्तकांना आपण प्रकाशात आणा. आधी एक करून घेऊया आणि मग दुसरं करूया. सगळ्या मान्यवरांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या सर्व वरिष्ठांच्या वतीनं फक्त मी नमूद करते की पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. डॉक्टर वासुदेव परळीकर सर, आम्ही आपले अनमोल शब्द ऐकायला आतुर आहोत. या दोन्ही पुस्तकांच्या अनुषंगाने आपण आमच्याशी काय संवाद साधू? नमस्कार आणि धन्यवाद. पूज्य स्वामीजी, देशपांडे सर, पटवर्धन मॅडम, बोरात सर, आणि आपण ज्या उत्तम पद्धतीने हे सगळं करताय बघून मला काही बोलण्यासारखं नाही आहे. एखादं कुठलं तरी कौशल्य माझ्याकडे असलं पाहिजे, त्यामुळे कदाचित आतापर्यंत मला इथे बोलवलंय. सगळ्यांकडून गोळा केलेली माहिती आहे, जसं आता मॅडम म्हणाल्या की हे याचे विचार आहेत, ते त्याचे आहेत, तुमचं काय आहे असं मला सारखं वाटतं. पण खरं म्हणजे मला सिनियरिटी बरोबर होते आता काहीतरी डेव्हलपमेंटल डिसऑर्डर वगैरे डायग्नोसिस करू शकाल चांगल्या पद्धतीने. मला वाटतं की हळूहळू फक्त दुसऱ्याचा अनुभव मी किती यथार्थपणे जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यात काही गुणात्मक बदल त्याला देऊ शकतो का, इथपर्यंतच येतं. बाकी सगळ्या डायग्नोस्टिक सिस्टीम्स आणि हे हळूहळू मागे पडतात असं माझ्या लक्षात आलं आहे. आगाशे सर असल्यामुळे ते माझ्या पहिल्यापासूनचे शिक्षक होते सायकियाट्रीतले, आणि त्यांच्यामुळे सायकॉलॉजिस्टांविषयी आदर ठेवणारे जे मर्यादित सायकियाट्रिस्ट आहेत त्यांच्यात मी आहे. ते आम्हाला सांगायचे की सायकियाट्री सोपी आहे, तुम्ही लक्षणं घेता, औषधं लिहिता, फार खोलात विचार करत नाही. व्हेरॅज सायकॉलॉजिस्ट लोक नॉर्मल माणसांना बघतात आणि मनोव्यापारांचा अभ्यास करतात. म्हणजे माझ्यावर सरांनी मला रागवलेलं पण मला आठवतं की वासुदेव,
तुझ्या सगळ्या केस हिस्ट्री सारख्या दिसतात. ॲबनॉर्मल बिहेवियर, इरिलेव्हंट टॉक्स, स्लीपलेसनेस आणि ह्या गोष्टी. कारण सगळे सायकोटिक पेशंट यायचे ससूनमध्ये. एके दिवशी दुपारी मी जेवण करून परत येत असताना OPD संपल्यानंतर सर तिथे बसून त्यांच्या सुवाच्य अक्षरात पेशंटनी दिलेली माहिती आणि नातेवाईकांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात लिहित होते. आणि जशी तशी लिहून त्यांनी मला दाखवलं की प्रत्येक पेशंटची गोष्ट कशी वेगळी. शास्त्रीय भाग हा एक जसा आहे, माहितीचा आहे, कौशल्य जशी आहे, तसं अनुभव जसाच्या तसा मांडणं. मग तिथून पुढे तुम्ही काहीतरी निष्कर्ष काढाल तर तिथे जाल. आणि बहुतेक सुदैवाने मी त्यामुळे कल्चरल सायकेट्रीला एक्सपोज झालो. आगाशीचे मित्र डॉक्टर वाईस ज्यांना हिंदुत्वाविषयी खूप आदर आहे, तो माझा टीचर. त्याला मी एकदा गमतीने म्हटलं, नवीन ओळख झालेली असताना, की मागच्या जन्मी तू हिंदू असला पाहिजेस, इतकं आदर तुला वाटतं. तर तो आमचा मित्र म्हणला, नाही मी पुढच्या जन्मी होणार आहे. तर मला वाटतं की हा सगळा अभ्यास कधीच संपत नाही. आणि प्रत्येक गोष्टीत जितक्या इन्फॉर्मली तुम्ही मुलाखत घ्याल तितकी तुम्हाला अधिक व्हॅलिड माहिती मिळते, रिलायबल माहिती मिळते, जी नंतर पण बदलत नाही. दुसऱ्या कोणी घेतली तरी बदलत नाही, कारण तुम्ही त्याच्या अनुभवापर्यंत पोहोचता. आणि ह्या एकुलता एक जे स्किल आहे ते कदाचित मागे पडत आहे किंवा शास्त्राच्या चौकटीत बांधण्याच्या आपल्या हट्टामुळे कधी कधी ते दुर्लक्षित होत आहे. इट्स ओके. पण याच्यामुळे आपला अभ्यास हा अधिक डोळस होतो. आणि मग मला आता उलट हळूहळू जास्त वेळ लागायला लागला पेशंट बघायला. पूर्वी जसे लवकर व्हायचे की पेशंट बघायला 10 मिनिटं, त्यांना समजावून सांगायला 10 मिनिटं, नातेवाईकांना समजावून सांगायला अजून 10 मिनिटं असं व्हायचं. आणि स्टुडंटच्या बरोबर बसलं तर 2 तास लागतात पेशंट. आता तसं होत नाही. आता एक पेशंट बघायलाच 1 तास लागतो. कारण आता अधिक जास्त पैलू आपण त्याचे विचारात घेतो, त्याचा अनुभव जास्त आतून समजून घ्यायला बघतो. हे सगळे ते परकाया प्रवेश आणि परमन प्रवेश ह्या ज्या स्वामीजींच्या विषयातल्या गोष्टी आहेत, मी तिकडे फक्त बोट दाखवतो की आता त्यांचं आपण ऐकूया. माझा त्यांचा PhDचा थिसिस फार सुरेख आहे. तो विषय तुम्हाला सांगतो. मला डॉक्टर लुकतुकेंनी सांगितलं होता, सर म्हणले तुम्हाला नव्हे परळीकरांचा विषय माणसं सांगतात की मला काहीतरी होत आहे, त्याला निश्चित काय होत आहे सांगता येत नाही, पण ते शोधून काढलंय यांनी. कसा करावा हे आहे. मेडिकली अनएक्सप्लेन्ड फटीग वीकनेस, वैद्यकीय कारणाशिवाय दिसणारे थकवा, परदेशात केलेला चारही कल्चर, चारही समजा डेफिनेशन घेतल्या तर 100% त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट यायला पाहिजे. तसं न येता त्याची अमेरिकन डेफिनेशनमध्ये वेगळ्या कल्चरल एलिमेंट्स, युरोपियनमध्ये वेगळे, चायनामध्ये वेगळे, भारतातले वेगळे, असं केलं तर क्लिनिकल लक्षणं सारखी असताना सुद्धा त्यांच्यात फक्त 2% कमी ॲग्रीमेंट येतं. म्हणून ह्या विषयातून असं बघायला पाहिजे की माणसाला काय वाटतं हे बघा, क्रायटेरिया काय आहे त्याच्यावरती फक्त मर्यादित राहू नका. प्रोफेशनल अभ्यासाचा मोल कमी करायचा नाही, तो नक्की हवा. ग्लोबल, लोकल आणि रिजनल सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्या माणसाला स्वतःला काय वाटतं आणि यांचं मॅचिंग केल्यानंतर आता तू काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतोस याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. आपण त्यातनं मायनस होत जावं, मग बाहेर गेलेलं सगळ्यात ग्रेसफुल आहे आणि चांगला आहे. थँक्यू सर. आपल्याकडे एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. पण जेव्हा घडा पुरेपूर भरलेला असतो तेव्हा तो किती शांत, संयमित, संयत वागतो. आता सरांचं सगळं व्यक्तित्व आणि त्यांचा संवाद हा तितका संयमित होता. आणि त्याचं कारणच कळलं की इतका वेगळा विषय PhDला जे घेऊ शकतात
त्यांचं बोलणं ज्ञानाने जेव्हा परिपूर्ण असतो व्यक्ती तेव्हा इतकं संयमित बोललं जाऊ शकतं. मनापासून धन्यवाद सर, फार छान बोललात आपण आणि खूप खूप आनंद झाला. आपण सगळेजण आतुर आहोत स्वामीजींचे अमृतमय शब्द ऐकण्यासाठी. स्वामीजी, आपण आमच्यामध्ये उपस्थित आहात, तुमचे शब्दरूपी आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. स्वामीजी, आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगते की आपले मिरजच्या कॉलेजचे सगळे क्लासमेट्स इथे आलेले आहेत, बरेच जण आलेले आहेत, तर त्यांचं देखील स्वागत करतो आपण. माझ्या दोन्ही बाजूला बसलेले अत्यंत दिग्गज असणारे विचारवंत मानसशास्त्रज्ञ आणि समोर बसलेले श्रोते, हे दोन विषय या ठिकाणी आपण पाहतोय. एका ग्रंथाचा विषय आहे मृत्यू आणि दुसऱ्या ग्रंथाचा विषय आहे अनफोल्डिंग युअर पर्सनॅलिटी. या दोघांनीही सांगितलं की हे विषय नवीन नाहीत. आधुनिक जगतामध्ये कदाचित हे विषय नवीन असतील असं वाटतं, परंतु हे दोन्हीही विषय हे हजारो वर्षांच्या पासून वेदांच्या अंतर्गत असलेले आणि त्यानंतरही जे जे काही ग्रंथ लिखाण झालं, सर्व आचार्यांनी, सर्व गुरु शिष्य परंपरेनं, सर्व संतांनी हेच विषय हाताळलेले आहे. आणि हे दोन्हीही विषय प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे असे विषय आहेत. आता त्यावर किती बोलायचं हे मी बोलू शकत नाही, कारण मृत्यू हा विषय इथंच बोललेला होतो. जवळजवळ अखंडपणानं 15 तास मी बोलत होतो, तरी सुद्धा कमी पडत होते. कारण हा ग्रंथ मी पाहिला, प्रामाणिकपणे मी सांगतो, मला ज्या वेळेला हातात मिळाला फार थोडे दिवस होते. असंच काही माझी व्यस्त माझेही कार्यक्रम होते, त्यातनं मी पूर्ण वाचलेला नाही, पण मी वाचेन आणि तुम्हाला मी कळवेन. काही भाग मी चाललाय, निश्चितपणानं चाललाय शेवटपर्यंत. एक सामान्य दृष्टीनं या ग्रंथाचा मी ज्या वेळेला बघतो, मृत्यू हा जरी माणसाच्या जीवनामध्ये एक त्रिकाळ अबाधित सत्य जरी असलं, तरी सुद्धा त्या सत्याबद्दल खऱ्या अर्थानं कोणीही विचार करत नाही. खरंच कोणी करत नाही. कारण का, विचार करायला लागलं की माणसाला भीती वाटायला लागते. मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये अखंडपणानं जसं अनव्यक्त सारोज जसे असतात, तसंच या मृत्यूची भीती दाखवता येत नाही
शब्दांकित करता येत नाहीत, कारण शब्दानं सांगायचं नसतं. का? तेरे की चूप मेरे की चूप. आपण सगळे एकाच बोटीमध्ये आहोत. एकाच बोटीमध्ये असून सुद्धा आपलं धाडस नाही आहे की या मृत्यूबद्दल विचार करायचा. हा पहिला भाग. आणि असा हा विषय यांनी हाताळलाय. आणि हाताळत असताना मी बघितलं की जर तरुण माणूस जर असेल तर त्याला मृत्यूबद्दल काहीच माहिती नाही. त्याची मानसिकता कधीच नसणार आहे. तर मृत्यूची मानसिकता फक्त जसं जसं आपण पुढं 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 जातो तरी सुद्धा मृत्यूची भीती वाटत नाही. पण एकदा का त्या व्यक्तीला कळलं की आपण आता असा एक व्याधी निर्माण झालेली आहे की आता आपण फार काळ टिकणार नाहीये, त्याच वेळेला त्या माणसाला मृत्यूची भीती वाटायला लागते. मृत्यूबद्दलच्या अनेक प्रकारच्या संकल्पना निर्माण होतात आणि त्या मृत्यूच्या अनुषंगानं अनेक प्रकारचे विचार निर्माण होतात. ते मी सांगत नाही. एक व्यक्तिगत विचार असतील, व्यक्तिगत मानसिकता असतील. यांनी सांगितलं अनेक प्रकारची मानसिकता आहे, कबूल. पण फार थोड्यांच्या मनामध्येच फक्त पॉझिटिव्ह अब्सोल्युटली स्वीकार करण्याची मनाची प्रचंड मोठी मनाची पक्वता असते. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, कोट्यावधी माणसं म्हणू शकणार नाहीत. एखादाच, फक्त एखादाच म्हणू शकतो. निर्भयतेनं सांगणारा की बास उद्या आमची बोलवण करा असे म्हणणारे फक्त एकच गजानन महाराज होते. उद्या बोलवण करा अर्थ कुणालाही कळत नाही, पण त्यांना माहीत आहे. नुकतेच गेलेले काही वर्षापूर्वी तुम्हाला माहीत नाही आहे, पण मी ज्यांच्या लहानपणापासून ते महान तपस्वी महाराष्ट्रामधले योगी नारायणानंद होऊन गेले. ते ज्या वेळेला महाराष्ट्रामधून जात होते त्यावेळेला शेवटचा त्यांचा प्रवास चाललेला होता. आणि प्रवास चालल्यानंतर काशीला गेले आणि मी आणि करवीर पीठाचे शंकराचार्य आम्ही दर्शनाला गेलो, पण आमचा संबंध लहानपणापासून होता. त्यांनी एका कॅलेंडरवर काल निर्णय त्यांच्या खोलीमध्ये होता, त्यांनी अशी खोली मारलेली होती. त्यांच्या शिष्यांना सुद्धा कळलं नाही ती खोली काय आहे, परंतु आम्हाला कळायचं ते कळलेलं होतं. त्याच्या अगोदरच काही तास फक्त त्यांनी सांगितलं माझ्या खोलीच्या तुम्ही सर्व बाहेर जायचं आहे आणि अमुक वाजताच फक्त ही खोलीचं दार उघडायचं आहे. स्वामी वरदानंद, कदाचित तुम्ही ऐकून माहित असेल, पुण्यातले होते. त्यांनी सुद्धा शेवटचा क्षण अशी कोट्यावधी लोकांच्या मध्ये एखादीच व्यक्ती फक्त स्वीकार नाही, आनंदानं हे शरीर त्या मृत्यूला अर्पण करत असते आणि आनंदानं या विश्वाचा निरोप घेत असते. त्यामुळे मृत्यूचा विचार करणं सोडून देतो मी.
म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचा विचार शास्त्रामध्ये अनेक स्तरावर केलेला आहे. तो माझा विषय नाही आहे, तो या ग्रंथाचा विषयही नाही आहे. त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणानं, पण त्यांनी जे प्रश्न हाताळलेले आहेत, मानसिकता जी हाताळलेली आहे, मनाची विचारांची धाटणी काय असू शकेल, एक व्यक्तिगत मृत्यूबद्दलचे विचार असतील, कौटुंबिक विचार असतील, की त्याला सामाजिकरण असल्यानंतर सामाजिक काय त्या विचार असू शकतात ते असतील, किंबहुना लीगल स्टँड पॉइंट सुद्धा काही गोष्टी नीट आणलेल्या आहेत की काय कायदेशीर दृष्टीनं सुद्धा हे विचार असू शकतील. अशा अनेक प्रकारचे जे पैलू आहेत, ते पैलू म्हणजे मी म्हणेन की अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसांच्या समोर मृत्यू या विषयी आल्यानंतर तो काय काय करू शकतो, काय काय विचार करू शकतो, ते सगळे विचार याच्यामध्ये आहेत. एवढंच मी म्हणेन. 15 मिनिटच बोलायचंय, पण हिथं थांबवता येणार नाही प्लीज. एवढं मात्र मी सांगेन, हे आमचे विचार आहेत. प्रत्यक्ष मृत्यू काय, हा खरा प्रश्न आहे. मृत्यू ज्या वेळेला आपण हा शब्द वापरतो व्यावहारिक दृष्टीनं, त्यावेळेला फक्त आम्हाला शरीर एवढंच माहित आहे. कारण तुम्हाला आणि मला फक्त शरीर नाश पावतं, आणि हा जो देहामध्ये असलेला जो कोण आहे तो या देहातून जातो, एवढंच माहित आहे. पण मग शरीराचा जर नाश होत असेल तर मग मृत्यूबद्दल विचार करायचं कारणच काय आहे, लक्षात घ्या. कारण शरीराचा मृत्यू हा अटळ आहे, हे सत्य आहे. त्यामुळे तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा किंवा कोणीही असा, इट इज ए फॅक्ट. मग वेदांच्या मध्ये किंवा अनेक ठिकाणी या ठिकाणी का विचार केला गेला. आत्ताच मी सरांना सांगत होतो, आता माझे मित्र इथं आहेत काही, माझे प्रोफेसर, मी त्यांच्याकडनं शिकलो, डॉक्टर देव शिकदार यांना माहित असेल, त्यावेळेचे एक अत्यंत दिग्गज असणारे हे सायकॅट्रिस्ट, अर्थात कॉमन रुटीन मी शिकलेलं आहे, जे सगळ्यांना शिकवलं तेच मी शिकलेलो आहे. पण त्यांच्याही पेक्षा मी जास्ती त्या सरांना मी माझं पर्सनल व्यक्तिगत इतका मी जवळ होतो त्यांच्या, की अनेक प्रश्न मी विचारत होतो. कारण त्यावेळेला मी गीता वाचत होतो, शास्त्रांचा अध्ययन करत होतो, काही गोष्टी उकलत नव्हत्या सायन्सच्या ठिकाणी. मी सायन्सचा विद्यार्थी आहे, आणि त्यामुळे त्यांनीच मला एका अत्यंत प्रगल्भ अशा असणाऱ्या ESP मध्ये मला इंट्रोड्यूस केलं, आणि मी एकटा त्यांच्याकडून मी शिकत होतो. पर्सनल त्यांच्या नर्सिंग होम मध्ये जाऊन मी शिकलेलं आहे नव्हे. त्याच वेळेला त्यांच्याबरोबर त्यांचा आवड असल्यामुळे त्यांनी किती प्रयोग करत होते. 50 वर्ष 60 वर्ष होऊन गेले लक्षात घ्या, की पेशंटवर रुटीन अकॅडमिक तुम्ही करा, पण स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असलेले ते आणि मी, आम्ही दोघंही अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रयोग करत होतो. आणि शेवटी परत मला त्यांनी तेच उत्तर दिलं की अरे मला ह्याचं उत्तर देता येत नाही आहे, मी तुला कितीही शिकवलं, ESP म्हणजे जर कोणाला माहिती असेल एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, पॅरासायकॉलॉजी, तू जा आणि तू शिक आणि तू मला दे ज्ञान. कारण त्यांना माहित होतं की मी हिमालयात जाणार आहे, सगळं सोडून जाणार, त्यांना एकट्यालाच माहित होतं माझ्या प्रोफेसरला. असो, तसंच मला अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल ते डॉक्टर ब्रॉन वाईस, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले हे दिग्गज सायकॅट्रिस्ट कॉन्फरन्सचे अध्यक्ष अनेक वर्ष होते.
आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटवर ते प्रयोग करायचे. आणि त्यांच्या एका पुस्तकामुळं मी त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही दोघंही, ते मियामीमध्ये होते आणि मी होतो शिकागोमध्ये. आम्ही सिन्सिनाटीमध्ये दोघांनी 3 दिवस एकत्र घालवले. आम्ही दोघांनी. त्यांचा एक ग्रंथ होता अत्यंत पॉप्युलर की तो ते पब्लिश करत नव्हते. तुम्ही वाचा वाटलं तर. मला मराठी वाचत नाही मी कधी विशेष, त्याचा ग्रंथ मराठीमध्ये सुद्धा झालेला आहे तो. परंतु की मेनी मास्टर्स अँड मेनी लाईव्स हा त्यांचा एक पहिला ग्रंथ म्हणजे पहिल्यांदा त्यांनी लिखाण केलेलं होतं. आणि ते गेले अनेक वर्ष लिखाण केल्यानंतर 15 ते 20 वर्ष अननोटिस्ड ते त्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेलं होतं सिक्रेट. कारण त्याच्यामध्ये पुनर्जन्माचं रहस्य त्या पेशंटच्या आधारानं त्यांनी जे एज रिग्रेशन थिअरी जे आम्ही म्हणतो, सायकॅट्रिस्ट ह्यांना जास्ती माहीत असेल की एज रिग्रेशन थिअरीच्या सहाय्यानं त्या पेशंटवर प्रयोग केले, रेकॉर्डिंग केलं. मी ते रेकॉर्डिंग बघितलंय आणि त्यांच्याशी माझा संवाद झालेला आहे की त्यांच्या या ग्रंथांच्या मधून मी पाहिलं की तरीही पुन्हा डेथ म्हणजे काय एक्झॅक्टली हा एक क्वेश्चन मार्क असतो. तो आमचा विषय आहे, तो मानसशास्त्राचा विषय नाही. कारण जिथं मन आहे तिथं डेथ आहे. मनाच्या पलीकडे गेल्याशिवाय द सिक्रेट ऑफ डेथ. मगाशी गदिमांचं नाव काढलं, मी गदिमांचे एक वाक्य उच्चारतो. मरण कल्पनेसी थांबे अर्थ जाण त्याचा. मी गदिमांना स्वतः भेटलेलो आहे त्यांच्या घरामध्ये. मी कॉलेजमध्ये असताना लक्षात घ्या की त्यांची, तुम्ही म्हणाल की मृत्यू नाही, त्यांना मृत्यूची चाहूल नव्हती, पण मी या एका वाक्यावर त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्या मृत्यूच्याही पलीकडं एक क्षणभर असा त्यांच्या आयुष्यात अनुभव आलेला आहे की देयर इज नो डेथ अट ऑल. मृत्यू मरण कल्पनेसी थांबे. आणि म्हणून तर ते लिखाण झालेलं आहे ते की मृत्यू मृत्यू मृत्यू. आपण फक्त फिजिकल, बाकी सगळं हे पुस्तक अतिशय सुंदर आहे सामान्य माणसा. परंतु मृत्यूचा विचार जर करायचा असेल तर शरीराच्या मृत्यूचा विचार पण थांबणार नाही आपल्याला. शरीराच्याही पुढं अजूनही मृत्यू ही एक कल्पना आहे. The death is nothing but a thought. जोपर्यंत मी मरणार ही कल्पना आहे तोपर्यंत स्ट्रगल ही असणारच. लक्षात घ्या, कितीही विद्वान असू दे, कितीही मोठा महान माणूस असू दे, कारण मी मरणार. हे शरीर नाही, इंद्रिय नाही, ही निर्माण झालेली एक थॉट कल्पना आहे. आणि ही कल्पना कोणी निर्माण केली? मी. I am going to die. I am dying. Who I? कल्पना करा की जर ह्या I जो आहे, I is nothing but a subject scientifically. या विश्वामध्ये फक्त 2च ऑब्जेक्ट्स आहेत. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा आम्ही सर्व ह्याच्यामध्ये सायन्समध्ये बोलायला झालं तर फक्त एकच की देर इज ओनली सब्जेक्ट अँड देर इज ओनली एन ऑब्जेक्ट. Object is nothing but the whole entire creation. No? Whatever you objectify as an object with a micron dimension, that micron is also a object. ज्यावेळेला सायंटिस्टनी बंबार्ड केलं आणि त्यांनी देव पार्टिकल हे नाव दिलं त्या पार्टिकलला, आठवत असेल तर पहा, त्याच वेळेला मी लगेच बोललेलं आहे. मी टाकले तिथं क्वेश्चन मार्क केलेलं आहे की देर पार्टिकल इज नॉट द गॉड. देर गॉड पार्टिकल जरी म्हटलं तरी नो, पार्टिकल इज ऑल्सो हॅज अन डायमेन्शन. लक्षात घ्या. आणि म्हणून तरी जोपर्यंत आइन्स्टीनियन लॉ होता, विदिन द स्पेस अँड टाइम ऑब्जेक्टिव्हिटी has a dimension. Micron is a dimension. And जोपर्यंत डायमेन्शन आहे
तोपर्यंत कॉन्सेप्ट आहेत, आणि जोपर्यंत कॉन्सेप्ट आहे तोपर्यंत देर इज ए थॉट ऑफ डेथ. आय एम गोइंग टू डाय, डेफिनेटली. आणि जर डेथचा जर विचार करायचा असेल तर यू हॅव टू गो विदिन युअर सेल्फ. व्हॉट इज द डेथ? रमण महर्षीने, तुम्ही म्हणला ना प्रयोग केला, रमण महर्षी असे होऊन गेले. मी त्यांना पाहिलेलं नाहीये माझ्या आयुष्यामध्ये, परंतु त्यांचं जे काही जीवन आहे की खरोखरच माणूस जगतो शकतो का, आणि त्यासाठी त्यांनी नाक तोंड दाबलं. आपण म्हणतो की प्राण आहे तोपर्यंत मी आहे. नाक तोंड दाबलं, प्राण दाबला त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि प्राण नाही. मेले पाहिजे पण ते तरीही ते अस्तित्वामध्ये होते. आणि ज्या वेळेला ते बाहेर आले, आणि त्यामुळे त्यांनी एक फार सुंदर लिहिलेलं आहे, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. आमची श्रुती म्हणते. रमण महर्षींनी परत पुन्हा उत्तर दिले त्याला की खरोखरच की डेथ डेथ डेथ, व्हॉट इज द डेथ? डेथ इज नथिंग बट ए कॉन्सेप्ट ऑफ द माइंड. And that is why you inquire within your own mind, what is the mind? मानसन्तु किं मार्गणे कृते नैव मानसं मार्ग आर्जव. मनानच मनाला तुम्ही विचारा, मनानच मनाच्या आत इंट्रोस्पेक्शन एन्क्वायर व्हॉट इज दी माइंड. आम्ही माइंड 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 आता हे सगळे सांगतील. फार पूर्वीच्या काळी माइंड ही ऍक्सेप्ट कल्पनाच केलेली नव्हती. सायन्स मध्ये माइंड कधी ऍक्सेप्टच केलेलं नाही आहे. फक्त या शतकामध्ये फक्त ऍक्सेप्ट करायला लागलेले आहे. सायकोलॉजी ही सायन्स नव्हतंच. इट्स ए कॉन्सेप्च्युअल ऍक्च्युअली सायन्स. पण शेवटी सायंटिस्टना सुद्धा मान्य करायला लागलं की देर इज ए माइंड. इफ देर इज ए माइंड, व्हॉट इज द माइंड? Because we always discuss about our mind. My mind is restless. My mind is unhappy. My mind is sorrowful. My mind is frustrated. My mind is having tremendous tension. What you are calling the mind is restless, restless, restless. What is the mind? You have got your own mind. You don't require any book. You don't require any concept. You don't require any book to discuss. You observe your own mind. You analyze your own mind and see what is the mind. With the help of the mind alone. See the beauty of that thing. मनानच मनाच्या आत आत जायचंय. आणि हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला नैव मानसम. सांगित नाही सगळं मी. 10-15 तास लागतील मला बोलायला. नाही, मी बोलतो. पुढच्या 10 दिवसांनी मी बोलणार आहे एका ठिकाणी ह्याच विषयावर की मृत्यू काय आणि पुनर्जन्म काय. असो, तो भाग निराळा आहे की मनानच मनाच्या आत तुम्ही जायला लागला की वरची मनाची पापुत्र सगळी खाली 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 जाऊन टाकतात. मनाच्या मुठणाऱ्या उर्मी ज्या आहेत त्या आपोआप गळून पडतात. मनामध्ये निर्माण होणारे वाऱ्यासारखे अनेक प्रकारचे विचार जे आहेत तेही गळून पडतात. गळून पडता 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 मनही गळतं, वृत्तीही गळते, आणि त्याच्या मागा असलेला हा मी 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 हेही गळून पडतं. तर मी इज ऑल्सो ए कॉन्सेप्ट. बरोबर आहे ना मानसशास्त्र की मी मी मीन्स आय. आय इज ऑल्सो ए थॉट. आय एम. हू सेज आय एम?
not the body says. It is not a verbal words. Even you don't talk also doesn't matter, but still there is a I. नाही का? dumb by mute. साई नाही, मीची, म्हणजे मी आत कुठेतरी आहे. That is also a me, a thought. And if the I thought is dropped completely, it is a deathless, it is an infinity, it is a fearless state of oneself. ती अनुभूती ज्या वेळेला येते त्याच वेळेला हे सगळे लोक मृत्यूला पार करून मृत्यूच्या पलीकडं अमर्त्य म्हणजेच इन्फिनिटी म्हणजेच ट्रुथ, की जे ट्रुथ जे आहे, ट्रुथ इज नॉट अन ऑब्जेक्ट, ट्रुथ इज नॉट अन पर्सन, ट्रुथ इज युनिव्हर्सल, इट इज बियॉन्ड स्पेस अँड टाइम. मी इथंच बोललेलं आहे, सगळे फिजिक्स तयार होते इथं, MES कॉलेजमध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर होते त्यावेळेला, की आइन्स्टीनचा लॉ जो आहे तो विदिन स्पेस अँड टाइम. And what we are talking and what we are inquiring, not within this frame of space and time, we are inquiring what is beyond space, beyond time, and beyond objectivity. And that beyond space and time is nothing but a timeless, deathless, fearless state of oneself. त्याच वेळेला तो म्हणू शकतो की आम्ही जातो आमच्या गावावर, की त्यावेळेला डेथ नाहीच आहे. पहा तुम्ही अभंग, हे उपचारापुरतं आहे. फक्त आलोय, मी आलोही नाही आणि मी गेलोही नाही आहे. मी सर्व विश्वामध्ये स्वामी म्हणे आम्ही विश्वची झालो. स्वामी स्वरूपानंद त्यांचं ओवी आहे की आम्ही कोण ह्याच्यामध्ये राहणार नाही आहे. तुकाराम महाराज द्यायला म्हणले की आम्ही आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. कल्पना करा, इट इज नॉट ए कॉन्सेप्ट, इट इज द ट्रूथ, इट इज द एक्सपिरियन्स. की तुका हे शरीर नाही आहे, तुका हे मन नाही आहे, तुका ही बुद्धी नाही आहे, तुका या विश्वा पलीकडे असलेलं जे तत्व जे आहे, की ज्या तत्वाला कधीही जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, ते तत्व आहे. आणि ते तत्व बाहेर नाही आहे, ते तत्व मी आहे, माझं स्वरूप. तिथं पर्यंत माणसानं गेलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून मृत्यू हा विचार करताना सर्वसामान्यानं खूप सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, पण पुढची जर त्यांनी आवृत्ती काढली तर याचाही त्यांनी विचार करावा असं मला वाटतं. थोडासा विचार करून लिहावा, पण असो, पण ग्रंथ अतिशय सुंदर आहे. आणि तेच करण्यासाठी अनफोल्डिंग युअर पर्सनॅलिटी. आम्ही ज्या वेळेला पर्सनॅलिटीचा विचार करतो त्यावेळेला पर्सनॅलिटी आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. फिजिकल पर्सनॅलिटी आहे, बोलायला नकोच आहे. ते सायकोलॉजिकल पर्सनॅलिटी आहे, इंटलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे. आणि सरांनी सांगितलं, मला फार शब्द आवडले, पंचकोशाचा याच्यात विचार केला. मी हे पुस्तक बघितलेलं नाही आहे, पण सर मी बघेल, वाचन तुम्हाला मी कळवेन फोनवरनं. की मी लिखाण करत नाही, मी कधी देत नाही, पण मी बोलेन की खरोखर पंचकोशाचा वेळ अगदी बरोबर आहे. की पर्सनॅलिटीचा विचार म्हणजे त्या पंचकोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. परंतु याच्याही पलीकडं की जिथं पर्सनॅलिटी संपते, जिथं सगळे बुरके पर्सोना, बरोबर आहे ना, हा वर्ड आहे, इट्स ए फॉल्स. की पर्सोना सुद्धा संपत, तिथंच तत्वाला आरंभ होतो. आणि तिथंच आनंद, हा जो आनंद जो आहे, ती आनंदाची अनुभूती विदिन युअर सेल्फ अँड देयर इज अनफोल्ड युअर पर्सनॅलिटी. हा माझाही विषय. मी परवाच बोललो हैदराबादला, अनफोल्ड युअर सेल्फ. मी पर्सनॅलिटी म्हणत नाही, अनफोल्ड युअर सेल्फ. आत बघा, सी विदिन युअर सेल्फ. आणि अगदी बरोबर आहे, हे सगळा विषय
मांडलेला सुद्धा. आणि त्यामुळं दोन्हीही विषय हे खरं व्यावहारिक नाहीच आहे, हे सगळे आध्यात्मिकच आहे. आणि याचा विचार सांगोपांग त्यांच्यापर्यंत फार सुंदर केलेला आहे, खूप छान आहे. पण थांबू नका, विश्वामध्ये थांबायचं नाही, पुढं जायचं आहे, पुढं जायचं आहे. कुठं? पुढं 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 जाणं जिथं संपतं, जाण्याचं हेही संपतं, बस तिथं पर्यंत जायचं आहे. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते शाश्वत तत्व शोधायचं आहे. तोपर्यंत याचा अखंड विचार करावा, चिंतन करावा, एवढंच मला वाटतं. आणि हे दोन्ही ग्रंथ अत्यंत चिंतनशील आहे. तुम्ही प्रामाणिकपणे म्हणला ना की हा भाषा अवघड आहे, खरं आहे. मला सुद्धा वाचायला थोडंसं हळूहळू, कारण कुठलाही ग्रंथ वाचायला नंतर पहिल्यांदा भाषा मराठी असो का इंग्लिश असो, प्रत्येक लेखकाची स्टाईल असते, ती अगोदर समजावून घ्यायला की कसे शब्द वापरलेले आहेत, कोणत्या अर्थबोधाने शब्द वापरलेले आहेत आणि कसे ते कॉन्टेक्स्टमध्ये आहेत, ते शब्दाचे अर्थ, वाक्यांचे अर्थ खरोखर सुंदर असा आहे असं मला वाटतं. आणि खूप आनंद आहे, कारण अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या गेल्या 50 वर्षामध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे. इतके मानसशास्त्रज्ञ वगैरे वगैरे मी माझ्या आयुष्यात अमेरिकेमध्ये मी जात होतो तेव्हा बघितलं सगळं खूप, पण इथं विशेषतः पुण्यामध्ये पहिल्यांदाच अशा खरोखर समुदायात गावलो. खूप समाधान. अपर्णाला माझे आशीर्वाद आहेत. अखंड जा पुढं, लिखाण करा, लिखाण पब्लिश करा, चिंतन करा, माणसांना विचार करायला प्रवृत्त करा. की सांगकाम्या ओनाम्या नको आहे, विचार करायला प्रवृत्त करणं हेच लेखकाचं काम आहे. आणि हे करावं, बस या सर्वांना आशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम तत्सत. स्वामीजी, विद्वत्तेचा स्वर्ग आता आपण सगळ्यांनी अनुभवला. या स्वर्गापुढे माझे छोटेसे हे मातीचे मृत्तिकेचे शब्द मी कसे मांडावे. आम्ही आपल्या विद्वत्तेपुढे, या प्रतिभेपुढे आणि अमोघ वाणीपुढे केवळ विनम्र होऊ शकतो आणि स्वामीजी आपल्याला वंदन करू शकतो. यापुढे आम्ही खरंच काही बोलू शकत नाही. आपल्यावरती भाष्य करण्याची आमची खरोखरीच योग्यता आहे. स्वामीजी, आपल्या पावन हातांनी आम्ही आणखीन काही लोकांचा सन्मान करू इच्छितो. आपल्या या सगळ्या कामासाठी जे डिझायनर आणि ज्यांनी प्रिंटिंगची जबाबदारी सांभाळली, हो सगळे सन्मान. प्रभाकर भोसले यांना मी विनंती करते. नाही आले? बरं, ठीक. एक दिशा मनवंतर साठीच आहे. ओके स्वामीजी, अमोल घेतोय त्यांचा सत्कार. सुमित डेंगळे देखील आलेले असतील. त्यांची कायमच या सगळ्या प्रकल्पाला मदत होत असते. त्यांना देखील विनंती करते त्यांनी पुढे येऊन थांबावं. म्हणजे स्वरा देत स्वामीजी. रागिणी राव आल्या आहेत का? मराठी पुस्तकाचं एडिटिंग ज्यांनी केलं अभय देशपांडे, त्यांना देखील विनंती करते त्यांनी यावं. मेधाताई, आपला सन्मान करायचा राहिला होता, कृपया आपण यावं. प्रतिभा देशपांडे आपल्यामध्ये उपस्थित आहे. या प्रतिभाताई. प्रतिभाताईंची खूप पुस्तकं आहेत स्वामीजी, खूप छान लिहितात. लीनाताई मोहाडीकर आहे. लीनाताई. अभय सर, अभय देशपांडे. कुलकर्णी आहेत आपल्यामध्ये, त्यांनीही कृपया यावं. अरुणताई कुलकर्णी. अरुणाताई मला आरतीताई पण आहेत. आरतीताई मोने. ह्या सगळ्या मनोकल्पच्या लेखिका आहेत आणि खूप वर्ष मनोकल्प बरोबर आहेत.
धन्यवाद स्वामीजी. मी अपर्णाला विनंती करते आभार मानावे. सगळे असे शांत आहेत, म्हणजे आता एकदम मला असं वाटतं सगळे स्वामीजींच्या विचारात असे शांत आहेत. त्यांच्या विचारांना तुम्ही स्टिम्युलेशन दिलेलं आहे स्वामीजी, त्यामुळे आता मी बोलून काही फार हे करायचं नाहीये मला. पण आपण आता आभाराकडे वळूया. कुठलाही कार्यक्रमाला सांगता करताना दुःख नक्कीच होतं, वाईट वाटतं, कारण की तो कार्यक्रम खूप दिवस अगदी मनात असतो. 1 महिन्यापासून ह्याची सगळी तयारी चालू असते आणि माझी खूप इच्छा होती की वनिताताईंचं पुस्तक त्यांची दोन्ही मुलं भारतात असताना व्हावं. कालच्या कार्यक्रमाला मला खरंच जमलं नाही, म्हणजे प्रवासात त्यामुळे येता नाही आलं. त्यांचं हे पुस्तक दुसरं पुस्तक असल्यामुळं आणि वेगळ्या विषयावर असल्यामुळं माझी मनापासून इच्छा होती की त्यांच्या मुलांच्या साहित्यात त्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आणि काल त्यांच्याकडे छोटेखानी कार्यक्रम झाला आणि तिथेही त्यांचं प्रकाशन झालं मुलांच्या साहित्य, त्यामुळे ते माझ्या फक्त ते मी मिस केलं. सो आता परमपूज्य स्वामीजी अगदी माझ्या शब्दाला म्हणू शकत नाही मी, माझ्या आशीर्वाद राहू देत एवढंच म्हणू शकते. परुळेकर सरांबद्दल पण तेच म्हणता येईल की तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद असू देत. सी.जी. देशपांडे वनिताताई दोघांचे आशीर्वाद आहेतच. मेधाताई, लीनाताई, अरुणाताई या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. प्रतिभाताईंचे आशीर्वाद आहेत. अभय देशपांडे सर आहेत. माझी स्टुडंट आलेली आहे, तिचंही मला कौतुक वाटतं नेहमी. ती नेहमीच येते, ती स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहे आणि ती खूप छान काम करते. असे खूप सगळे जे मान्यवर आहेत तिथे प्रत्येक जण, माझी मैत्रीण आली लेखिका अमृता, ती खूप छान लिहिते. सुषमा आली आहे. सुषमा म्हणजे माझी बहिणी, ज्या मला असं वाटतं की सुषमा, माझे पप्पा, माझा भाऊ आणि आई, स्वरा, माझा मुलगा, माझी फॅमिली या आणि एक मनोकल्पची टीम आहे की आरती आहे, सुमित आहे किंवा खुशी आहे, अशी आमची भावना आहे. या सगळ्या टीम शिवाय धोत्रे काका यांच्या सगळ्यांशिवाय हा कार्यक्रम म्हणजे अगदीच अवघड असतो. सूरज सगळ्यात महत्वाचा. सूरज जेव्हा कुठल्याही एका फोनवर सूरजला मेसेज केला तरी चाललं, येतो सूरज. ह्या सगळ्यांचे सत्कार आपले राहिलेले आहेत. थोडेसे स्वामीजी परत तुम्हाला उठावं लागेल या सगळ्यांसाठी. पहिल्या ऋतुजा माझी खूप जवळची मैत्रीण आहे, ऋतुजा फुलकर, आपण करूया. स्वरा ये. हो, अजून नेहा, सूरज, सूरज ये ना. सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळ्यांनी रविवारची सकाळ प्रत्येकाची एक महत्वाची असते आणि तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आला. तुमचे मनोकल्पावर आणि एक दिशा मनवंतर पब्लिकेशनवर असेच मनापासून प्रेम राहू द्या. आम्हाला तुमच्या ऋणात राहणं नेहमीच आवडेल. मनापासून धन्यवाद. आभारी आहे. आणि बाहेर चहा आणि अल्पहार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. प्लीज कुणी घेतल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. मी 1 मिनिट बोलू? हो. हॅलो, नमस्कार. मला अपर्णाचे आभार मानायचे, कारण स्वामीजींचे एवढ्या दिग्गजांचे आम्हाला आज ऐकायला मिळालं. हे निव्वळ फक्त अपर्णामुळे झालेलं आहे. थँक्यू अपर्णा. ते नाही, आपण दिलेलं होतं ते आपल्याला. या छोटीचं. हो, थँक्यू सो मच. स्वामीजी कोणाला फोटो काढायचे सरपत आहे, मग आपण पहिले